केंद्राचा फंड उपलब्ध होणार नाही. त्यामुळं चालू या एप्रिल महिन्यामध्ये सर्वांचं PFMS वर आपली ULB ऑनबोर्ड ही झालीच पाहिजे. त्यामुळं एप्रिल महिन्यात ज्या ULB PFMS पोर्टलवर ऑनबोर्ड होणार नाहीत त्या कन्सर्न ULB ला कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही. इव्हन तो पगारीचा असो किंवा आपल्या घटक वाईज कुठला खर्च असो, त्यांना कोणताही निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर त्यानंतर दुसरं असं होतं की केंद्र सरकारनं आपल्याला मागील फायनान्शियल इयरची म्हणजे 20-21 या फायनान्शियल इयरची युटिलायझेशन सर्टिफिकेट मागितलेलं आहे. ते आपलं सर्टिफिकेट हे स्टेट वरून दिलं जात आहे. ते देत असताना सर्व ULBचा खर्च पोर्टलवर अपडेट होणं अपेक्षित आहे. आपल्या एन्युअल MIS पोर्टलवर सर्व खर्च अपडेट असणे अपेक्षित आहे. तर ज्या ULBने अद्यापपर्यंत एन्युअल MIS पोर्टलवर खर्च अपडेट केलेला नसेल 20-21 या फायनान्शियल इयरचा, त्यांनी तात्काळ आजच अपडेट करा. कारण की उद्या आपल्याला सायंकाळी 3 वाजता केंद्र सरकारला UC सबमिट करायची आहे. प्रोव्हिजनल UC आपल्याला सबमिट करायची. जोपर्यंत आपण प्रोव्हिजनल UC सबमिट करत नाही तोपर्यंत केंद्र सरकार आपल्याला चालू फायनान्शियल इयरची फंडिंग प्रोव्हाइड करत नाही. ओके, त्यामुळे ज्यांचं कोणाचंही अजून फायनान्शियल कंपोनंट राहिला असेल अपडेट करण्याचं, ते एकदा अपडेट करा. आता आम्ही चेक केलं होतं की एकूण आपण किती RF दिलेत. समजा उदाहरणार्थ एखाद्या ULB ना जर समजा 5 RF दिले असतील तर त्याचे 2.5 लाख रुपये हे SMID खर्चामध्ये दिसलेच पाहिजे. आणि प्लस तुम्ही जे काही SHG ला ट्रेनिंग दिले असतील ते असेल ते ऍडिशन, असे तुमचा हे आम्ही खर्च वरचं कॅल्क्युलेशन केलंय. बऱ्याच अशा ULB आहेत त्यांचा डिफरन्स दिसून येतोय. त्यामुळं एकदा बघा की आपण ALF ला जर तुम्ही दिले असतील रिव्हॉल्विंग फंड, तेवढा फंड तुम्ही SMID या घटकामध्ये अपडेट केला की नाही. सेकंड थिंग, ज्यांनी CLC ला आपल्या स्टेट वरून फंड उपलब्ध झालेला आहे, ज्या ULB ला स्टेट वरून फंड उपलब्ध झालेला आहे CLC साठी, आणि CLC ला जर तुम्ही फंड ट्रान्सफर केला असेल तर तोही फंड तुम्ही SMID घटकामध्ये अपडेट करायचा आहे. क्लिअर? जर CLC ला आपल्या स्तरावरून आपण फंड ट्रान्सफर केला असेल तर तोही खर्च आपल्याला SMID घटकामध्ये अपडेट करायचा आहे. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर सांगा. फायनान्शियल कंपोनंट मध्ये. हॅलो, हा बोला. हॅलो, आपण ते फक्त पैसा पुरवणं, आम्ही काय केलं की एन्युअलच्या पोर्टलला ते RF चे एंट्री जे आहेत आपलं 1000 रुपये देतो ते घेसेल ना, ते नाही कसं आहे माहितीये का, हा, जो SCP म्हणजे आपला जो पैसा पोर्टल वरून जो खर्च होतो तो तुमच्या लेवलवरून खर्च होत नाही. हा, राईट, तो होतो आपल्या स्टेट लेवल वरून खर्च, तर तो आम्ही अपडेट करतो. ठीक आहे. जो तुमचा SHG चा RF चा जो खर्च आहे तो स्टेट लेवल अपडेट करेल, आणि जो तुमचा ALF ला तुमच्या अकाउंटवर म्हणजे तुमच्या ULBच्या अकाउंटवरून जो खर्च होतो तेवढाच तुम्ही अपडेट करायचा आहे. तर पैसा पोर्टलवरचा जो काही खर्च आहे, इव्हन सबवेन्शन असो, इंटर सबवेन्शन असो, अदरवाईज SHG RF असो, या दोन्ही गोष्टीचा खर्च स्टेट लेवलवरून केला जाईल. ज्याचा खर्च आपल्या ULBच्या अकाउंटवरून होतो आणि त्याची नोंद तुमच्या कॅशबुकला होती, असा खर्च फक्त एन्युअल MIS पोर्टलला तुम्ही अपडेट करायचा आहे. कारण की बऱ्याच मला आता CLC संदर्भात फोन आले होते की सर CLC चा अपडेट करायचं का नाही करायचं किंवा काय करायचं. तर CLC चा हे तुमच्या स्तरावरूनच तुम्ही अपडेट करायचा आहे, कारण की तो खर्च तुम्ही केलेला आहे, स्टेट वरून नाही केलाय. कारण स्टेटनं ULB ला फंड उपलब्ध करून दिलाय आणि ULB न तो खर्च CLC ला दिला.
ठीक आहे. आणि फक्त RF चा जो आहे तो ALF RF चा खर्च तुम्हाला अपडेट करायचा, SHG RF चा खर्च तुम्हाला अपडेट करायची गरज नाही, तो स्टेट लेवलवरून केला जाईल. आणखी काही याच्यामध्ये इश्यू? ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. PFMS संदर्भात काय आपली कार्यशाळा जी आहे त्याच्यामध्ये ज्यांना क्युरी असतील किंवा आणखी काही कोणाचे काही प्रॉब्लेम असतील ते आपण हे करतो. मी तेजल मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढील कंटिन्यू करावं. नमस्कार, मी तेजल राणे. PFMS बद्दल आपण सरांकडून ऐकलं. आपल्याला आपले NULM चे 259 युनिट्स जे आहेत त्या सर्वांनी एप्रिल पासून PFMS द्वारे सगळे खर्च करायचे आहेत. म्हणजे आपण चेक काढायचो कोणत्याही एक्सपेन्स साठी किंवा ECS करायचो, तर त्याऐवजी आपल्याला PFMS द्वारे प्रिंट पेमेंट ऍडवाइस द्वारे पेमेंट करायचं आहे इथून पुढे. मग ते सॅलरी असो किंवा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट असो. तर आपल्याकडे आपल्या सर्व ULBs मध्ये विविध योजना सध्या तरी कार्यरत असतील. म्हणजे PMAY आहे, स्वच्छ भारत मिशन आहे, त्यानंतर अमृत योजना आहे. तर तुमचा व्हिडिओ सुरू कराल का? व्हिडिओ बंद आहे तुमचा. हा यस, ओके तर मॅडम, थँक्यू. स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास योजना आणि अमृत योजना यासाठी आपण PFMS आपल्या ULB मध्ये वापरला जात असेल तर त्याच ULB चे लॉगिन ID वापरून NULM चे पेमेंट कसं करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण आपले अकाउंटंट जे स्वतः खुद्द पेमेंट करतात ते सोबत आहेत का? सर्वांनी कृपया आपापल्या आपल्या ULBतल्या अकाउंट सोबत अकाउंटंट जे आहेत लेखापाल जे PFMS करतात त्यांच्यासोबत ही VC अटेंड करावी. नाहीये मॅडम. आहेत मॅडम. तुम्हीच करणार आहेत का NULM चं PFMS द्वारे? हो, मीच करणार, मेकर म्हणून. ठीक आहे. तर त्याच्या आधी तुमच्याकडे लॉग इन डिटेल्स असायला लागतील सगळे. हो आहेत मॅडम. माझा फक्त एकच अडचण आहे, जे आपण सॅलरीसाठी मी बेनिफिशरी ऍड करतोय त्यात त्या कॅटेगरी त्यात दिसत नाहीये फक्त. एक तर तुम्हाला वेंडर म्हणून निवडायचं आहे. बेनिफिशियरी आपल्यासाठी टॅब अवेलेबलच नाही आहे. नाही त्यात नाही त्या 3 कॅटेगरी आम्हाला आमच्या त्यांनी दाखवली होती बोरोले साहेबांनी, पण ते आम्हाला आपल्या याच्यावर ते दिसतच नाही. कॅटेगरी एक पण येत नाही त्याच्यामध्ये. बोलू आपण ह्यावर. हो चालेल ना. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याकडे PMAY योजना असेल किंवा अजून कोणती योजना असेल ते PFMS वापरत असतील तर सर्वात आधी आपण त्याचा ऍडमिन ID आहे का ते पाहायचं आहे आपल्याकडे. आणि ऍडमिन ID पाहिल्यानंतर मी तुम्हाला लॉग इन करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल प्रत्यक्ष कसं करायचं आहे ते. स्क्रीन दिसते का सर्वांना? दिसते मॅडम. नाही मॅडम, स्क्रीन नाही दिसत आहे. मॅडम. तुम्ही एकदा चेक करा तुमचं नेटवर्क. तर हे आपलं PFMS चं होम पेज आहे. PFMS मध्ये 3 लॉग इन असतात. ऍडमिन लॉग इन. स्क्रीन दिसते का? हो दिसते मॅडम. ओके. दिसते मॅडम. आपल्याकडे PFMS मध्ये 3 लॉग इन असतात. ऍडमिन लॉग इन, डेटा ऑपरेटर लॉग इन आणि डेटा अप्रूव्हर लॉग इन. तर आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजना किंवा अजून कोणत्या योजना जे वापरत असतील पेमेंट करण्याकरिता तर त्यांच्याकडे ऍडमिन लॉग इन आहे का ते पाहायचं आहे. आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांच्या सोबत बसून लॉग इन करून पाहू शकता.
आपल्याला लॉग इन करायचं आहे ऍडमिन लॉग इन मध्ये. ऍडमिन लॉग इन मध्ये लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. इथे एजन्सी ऍडमिन असं युजर टाईप मध्ये दिसेल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे माय स्कीम्स आणि मॅनेज मध्ये जायचं आहे. सर्वांनी ही स्टेप नोट करून ह्या सगळ्या स्टेप्स नोट करून घ्यायच्या आहेत. मॅनेज स्कीम मध्ये गेल्यानंतर आपल्याला इकडे NULM चं नाव दिसतंय का ते पाहायचं आहे. आपल्या स्कीमचं नाव कृपया सर्वांनी नोट करून घ्या प्लीज. नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन स्टेट कॉम्पोनेंट 2000, जे आता समोर पेजवर तुम्हाला दिसत असेल. हे सर्वांनी नोट करून घ्यायचं आहे. हे दिसतंय का पाहिलं आपण. ह्याचा अर्थ काय होतो तर आपल्याकडे PMAY किंवा इतर योजनांमध्ये NULM ची स्कीम देखील मॅप आहे असं कळतं आपल्याला. त्यामुळे आपण एक्सपेन्सेस करताना, एक्सपेंडिचर क्रिएट करताना PMAY किंवा इतर योजना ज्या आहेत त्याचा लॉग इन ID वापरू शकतो. पण जर इथे आपल्याला हे दिसत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला इथे रजिस्टर न्यू स्कीम टॅब दिसेल. तुम्ही आयदर हे करू शकता किंवा माय स्कीम्स मध्ये जाऊन रजिस्टर न्यू स्कीम करू शकता. रजिस्टर न्यू स्कीम मध्ये जाऊन पुढे कशी प्रक्रिया करायची आहे ह्याचं एक वेगळं सूचनापत्र तुम्हाला मिळालं असेल. नसेल मिळालं तर मी सांगून देते तुम्हाला कसं करायचं आहे ते. आपल्याला आपली स्कीम NULM ची ह्याच्यात मॅप करायची आहे. त्याकरिता आपण निवडायचं आहे आय विल रिसीव्ह फंड्स फ्रॉम दिस एजन्सी. कारण की आपल्याला जे आहे ते स्टेट मिशन मॅनेजमेंट युनिट कडून फंड्स येतात. सो यू हॅव टू सिलेक्ट आय विल रिसीव्ह फंड्स फ्रॉम दिस एजन्सी. त्यामध्ये जाऊन आपल्याला हे आता ऍक्टिव्हेट झालेलं दिसेल त्यावर सर्च करायचं आहे. आणि आपला युनिक एजन्सी कोड सगळ्यांनी नोट करून घ्यायचा आहे. DMA मुंबई. आपल्याला इकडे युनिक एजन्सी कोड मध्ये DMA मुंबई टाकून सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इकडे स्टेट फंडिंग एजन्सी मध्ये डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन जे इकडे नाव आहे ते तुम्हाला दिसेल. ते सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. आता सध्या तुम्हाला इकडे दिसणार नाही कारण हे वेगळं लॉग इन आहे. इकडे तुम्ही युनिक एजन्सी कोड सिलेक्ट केल्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला हे असं नाव दिसेल. सो तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली स्कीम जी आहे त्याचं नाव तुम्ही नोट करून घेतलं असेल, नाहीतर आता नोट करून घ्यावं सगळ्यांनी. नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन स्टेट कॉम्पोनेंट 2000 असं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्याकडचे बँक डिटेल्स म्हणजे इथे सिलेक्ट बँक वर क्लिक करून बँक सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ब्रांच सिलेक्ट करायची आहे. ब्रांच सिलेक्ट करताना तुम्ही इथे सर्च करा आणि त्यानंतर तुम्हाला लिस्ट येईल. IFSC ने सर्च करा म्हणजे तुम्हाला ब्रांच नेम एक्युरेट मिळेल. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि इकडे विशेष काळजी घ्यायची आहे एजन्सी नेम ऍज पर पासबुक ऍज पर बँक टाकताना. आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक हायपरलिंक दिसेल एजन्सी अकाउंट स्कीम कॉम्पोनेंट मॅपिंग. तर त्यावर क्लिक करून सर्व कॉम्पोनेंट्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि सेव्ह करायचे. मॅडम नाशिक वरून बोलतोय. एजन्सी नेम ऍज पर बँक पासबुक यामध्ये मी ऍज पर पासबुक प्रमाणे टाकलेलं आहे. आपलं झालं ना बोलणं. रिव्हॅलिडेट केलेलं आहे ते होईल चेंज. मला प्रदीप शर्मा सर यांनी सांगितलं रिव्हॅलिडेट करायचे की मग ते होऊन जाईल. सो उद्यापर्यंत तरी होतंय का बघा, नाही तर आपण त्यांना मेल टाकून देऊ काही टेक्निकल एरर मुळे होत नसेल तर. ठीक आहे. ओके. हा एजन्सी नेम ऍज पर बँक टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह झाल्यावर इकडे तुम्हाला एक मेसेज येईल की सक्सेसफुली सेव्ड किंवा अदरवाइज येऊ शकतो दिस बँक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट.
मोस्ट ऑफ द युएलबीज ना हेच प्रॉब्लेम असेल की इथे ऑलरेडी बँक एक्झिस्ट असं येत असेल. असे आहेत का काही लोक? हॅलो हॅलो, मॅडम, म्हटलं आम्ही जेव्हा लॉग इन केलं ना, जामनेरवरनं बोलतोय मॅडम. बोला. हा, आम्ही जेव्हा लॉग इन केलं ना, तर DNLM जी स्कीम आहे ती ऑलरेडी एक्झिस्ट होती. तर आम्ही अजून ऍड केली नाही, तर परत ऍड करायची आहे का जी आहे तर? ठीक आहे, तुम्हाला सेम प्रॉब्लेम आहे म्हणजे बँक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट येत आहे. सांगते मी पुढे कसं करायचं ते. हॅलो हॅलो तुमचा प्रॉब्लेम तोच आहे जो मी आता मॅडम? बोलले ते. नाही, हॅलो? आम्ही PMOIच्या लॉग इन वरनं लॉग इन केलं. त्यामध्ये बाय डिफॉल्ट DNLM दिसत होतं, अप्रुव्हल पण दिसत आहे. तर मग परत रजिस्टर करायची स्कीम का तीच राहू द्यायची? नाही, जर तुमचं ऑलरेडी तिकडे NULM चं नाव दिसत असेल तर तुम्हाला ऍड करायची गरज, रजिस्टर न्यू स्कीम करायची गरज नाही आहे. तुम्ही PMAY चे जे लॉग इन डिटेल्स आहेत मेकर चेकर ते वापरू शकता. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, मी मलकापूर नगर परिषदेतून बोलते. आमची स्कीम रजिस्टर आहे याच्यामध्ये, फक्त कॉम्पोनंट मॅपिंग मध्ये नो दिसतंय इथं मला. कॉम्पोनंट मॅपिंग मध्ये नो दिसतंय. हा, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. तुम्हाला एक्सपेंडिचर करताना कॉम्पोनंट निवडताना काही प्रॉब्लेम येतोय का? कारण की सगळ्यांचं नाही. कॉम्पोनंट मॅपिंग मध्ये नोच आहे. हा, नाही ठीक आता आहे. बल्क मध्ये कॉम्पोनंट सिलेक्ट करायचे होते ना, म्हणून विचारलं. सेम प्रॉब्लेम घरी मला एक्सपेंडिचर करताना प्रॉब्लेम येतोय का? तुमच्याकडे लॉग इन डिटेल्स असतील तर मेकर चेकर आहे. मी अजून काही एक्सपेंडिचर काही केलेलं नाही अजून. एक्सपेंडिचर करून पहा. हा, एकदा बरं. मेकर लॉग इन मध्ये जाऊन एक्सपेंडिचर क्रिएट होतंय का ते पहा. त्याच्यात तुम्हाला जर कॉम्पोनंट सिलेक्ट करायला येत नसेल तर आपण बघू काय करायचं ते. ठीक आहे. बरं. हॅलो हॅलो बोला. हॅलो बोला. मॅडम, सावधा नगरपालिकेवरनं बोलतोय, संदीप. हा, बोला. मॅडम, आम्ही एक्सपेंडिचर वगैरे ते सर्व केलं. म्हणजे आम्ही PFMS वरनं ह्या महिन्याचं पेमेंट पण काढलं आमचं. हा, फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला ओपनिंग बॅलन्स जो तिथे दिसतोय मॅडम बाय डिफॉल्ट, तो 27 लाख रुपये दिसतोय आणि आमच्याकडे आहे ह्या वर्षाच्या 4 लाख रुपये. तुमच्याकडे बँक मध्ये किती आहे? 4,19,000 रुपये. आणि ओपनिंग बॅलन्स किती दिसतोय? तिथे ज्यावेळेस आम्ही सर्व लॉग इन वगैरे केलं तेव्हा तिथे 27 लाख दिसायचं मॅडम, ठीक 27 आहे, लाख. जसा आहे तसा असू द्या. हा, मग आम्ही त्याला नाही. काहीच केलं नाही ठीक मॅडम. आहे. हा, आता आपण हे इतर क्वेरी सोडून ज्यांचं बँक अकाउंट एक्झिस्ट ऍड करताना येत असेल ना, ओके. असे कोणी असेल तर त्याच्यासाठी आपण पुढची स्टेप घेऊया. आपण जे मिसलेनियस क्वेरीज आहेत त्या शेवटी घेऊया असं मला वाटतं. ठीक आहे. सो आपण आतापर्यंत काय केलं ते मी एकदा रिवाइज करते परत एकदा. एक तर आपण आधी ऍडमिन आपल्याकडे जे कोणते स्कीमचं लॉग इन डिटेल्स असतील, PMAY असो, अमृत योजना असो, अजून कोणती योजना असो, म्हणजे स्वच्छ भारत योजना असो, आपल्याकडे जर त्याचं एजन्सी ऍडमिन स्क्रीन दिसते का, एजन्सी ऍडमिन जर असेल तर आपण माय स्कीम्स मध्ये मॅनेज मध्ये जाऊन सर्वांनी स्टेप्स नोट करायचे आहेत. माय स्कीम्स मध्ये जाऊन मॅनेज मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपलं अकाउंट नंबर टाकून पण आपण सर्च करू शकतो. आपलं जे NULM चं अकाउंट नंबर आहे ते टाकून सर्च करू शकता. इथे आपलं नाव दिसतंय का आणि आपल्या स्कीमचं नाव दिसतंय का ते पाहायचं आहे. इन केस तुम्हाला इकडे दिसत नसेल तर आपल्याला रजिस्टर न्यू स्कीम करायला लागेल. तुम्हाला इथेही ऑप्शन ते मिळतं मॅनेज स्कीम बँक अकाउंटच्या टॅबच्या इथे, किंवा तुम्ही माय स्कीम्स रजिस्टर न्यू स्कीम मध्ये जाऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे इथे आय विल रिसीव्ह फंड्स फ्रॉम दिस एजन्सी, म्हणजे DMA कडून तुम्हाला फंड्स मिळणार आहेत म्हणून आय विल रिसीव्ह फंड्स फ्रॉम दिस एजन्सी. आणि इथे आपली स्कीम्स, आपलं जे DMA चं ऑफिसचं नाव आहे ते सर्च करायचं आहे. आपला युनिक एजन्सी कोड नोट करून घ्या, DMA मुंबई आहे. आणि सिलेक्ट स्कीम मध्ये जाऊन आपली स्कीम निवडायची आहे. आय होप सगळ्यांनी स्कीमचं नाव नोट केलं असेल. नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन स्टेट कॉम्पोनेंट 2000. ह्याच्या व्यतिरिक्त काही पुढे मागे असेल तर ते निवडायचं नाही आहे.
हे केल्यानंतर आपलं बँक निवडायची आहे, म्हणजे जी ULB ची बँक आहे ते ULB च्या बँकचा ब्रांच ऍड्रेस, अकाउंट नंबर आणि एजन्सी नेम ऍज पर बँक, म्हणजे आपल्या पासबुक वर जे नाव आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर एजन्सी अकाउंट स्कीम कॉम्पोनंट मॅपिंग ह्याच्यात जाऊन आपल्याला आपले सगळे कॉम्पोनंट्स निवडायचे आहेत आणि सेव्ह करायचे आहेत. तर आपल्याला आयदर एक मेसेज येईल की स्कीम रजिस्टर्ड सक्सेसफुली किंवा बँक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट. सो बँक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट असं आलं तर आपल्याला समजून जायचंय की आपली स्कीम जी आहे NULM ची ती ऑलरेडी कोणत्या तरी दुसऱ्या युनिक एजन्सी कोड मध्ये मॅप्ड आहे. सो तुम्ही ते कसं आयडेंटिफाय कराल की कोणत्या युनिक एजन्सी कोड मध्ये आपली स्कीम मॅप आहे ते, त्यासाठी मी आता पुढील स्टेप सांगते आहे. एक तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही माय डिटेल्स मध्ये गेलात, एजन्सी प्रोफाईल मध्ये गेलात तर तुमचं सध्या युनिक एजन्सी कोड काय आहे ते तुम्हाला इथे कळेल. युनिक एजन्सी कोड जे आहे ते DMA मुंबई आहे. हेच आता आपलं अजून दुसऱ्या कोणत्या युनिक एजन्सी कोडला ऑलरेडी अटॅच आहे आपलं NULMचं अकाउंट ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठीचे स्टेप्स नोट करून घ्या. आपल्याला इथून लॉग आउट करायचं आहे. लॉग आउट केल्यानंतर आपल्याला PFMS च्या होम पेज वर जायचं आहे. PFMS चं होम पेज हे अशा प्रकारे दिसतं. तुम्हाला इथे मॅनेज रजिस्टर्ड एजन्सी दिसेल. दिसते का? दिसतं मॅडम, दिसतं. हो. ओके. हो मॅडम. तर इन केस बँक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज आला की आपल्याला PFMS होम पेज वर जायचं आहे. मॅनेज रजिस्टर्ड एजन्सी वर जायचं आहे PFMS च्या होम पेज वर. त्यानंतर आपला अकाउंट नंबर जे आहे ते इथे टाकायचं आहे. अकाउंट नंबर म्हणजे ULB चा अकाउंट नंबर, NULM चं, आणि अकाउंट नंबर टाकून सर्च करायचं आहे. आता मला एखादा ज्याचं ऑलरेडी बँक अकाउंट एक्झिस्ट असा मेसेज आलाय त्यांनी त्यांचा अकाउंट नंबर सांगा प्लीज पटकन. कोणती ULB आहे का अशी? करमाळा ULB आहे मॅडम. कोणती ULB? हॅलो, करमाळा ULB. करमाळा. गडिंग्लज तुम्ही जरा म्यूट करता का? आपण आता करमाळाचं हे सर्च करून बघूया. सुनील पाटील आपण पण आपलं माईक म्यूट करा प्लीज. करमाळा ULB आपला अकाउंट नंबर सांगा. अकाउंट नंबर ना हा 07 07 16 16 10 हा 21 हा 00 हा 00 हा 011. ओके. एकदा बघून घ्या बरोबर आहे का तुमचा अकाउंट नंबर. हा बघितला? हा त्यानंतर आपण करूया सर्च. आता तुम्हाला अशा प्रकारे माहिती दिसेल एजन्सी नेम, एजन्सी टाईप आणि युनिक एजन्सी कोड. तुम्ही बघायला जाल तर तुम्ही जो आधी लॉग इन केला असेल आणि त्याच्या प्रोफाईल एजन्सी डिटेल्स मध्ये जाऊन बघितलं तर तिकडे वेगळा युनिक एजन्सी कोड तुम्हाला दिसेल आणि इथे सध्या ते वेगळ्या युनिक एजन्सी कोड मध्ये मॅप्ड आहे आणि ही क्रिएटेड बाय DMA मुंबई आहे. ह्या माहितीला तुम्ही एक्सपोर्ट टू एक्सेल करा. आता तुमच्याकडे ह्या सगळ्याचं लॉग इन डिटेल्स असतील ह्या युनिक एजन्सी कोडचं तर वेल अँड गुड, पण मोस्ट प्रोबॅबली सगळ्यांकडे नाही आहे. DMA मुंबईने क्रिएट केलेलं होतं, तुम्ही कदाचित ते रिसेट पण केलं असेल, पण कदाचित तुमच्याकडे ह्या सगळ्याचे लॉग इन डिटेल्स नसतील अवेलेबल. त्यामुळे ते कसे रिट्रीव्ह करावे ते आपण आता बघूया. आपल्याला हे सर्च केल्यानंतर अकाउंट नंबर टाकून सर्च केल्यानंतर माईक म्यूट करा प्लीज. माईक म्यूट करा. तुषार.
त्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट अशा प्रकारे माहिती आल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट टू एक्सेल करायचं आहे आणि ती ओपन करायची आहे. ओपन केल्याने तुम्हाला इथे आता ईमेल आयडी दिसेल, जो आधी ह्या टॅब मध्ये नव्हता दिसत. एक्सपोर्ट टू एक्सेल केल्यानंतर तुम्हाला ईमेल दिसेल. ईमेलचा तुम्हाला ऍक्सेस आहे का ते पहा. तुमचा फोन नंबर करेक्ट आहे का ते पहा. समजा तुम्हाला तुमच्याकडे या ईमेल आयडीचा ऍक्सेस नसेल तर तुम्ही ह्या ईमेल आयडीच्या मदतीने त्याच्यावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून तुम्ही पासवर्ड जो आहे तो रिसेट करू शकता आणि युनिक आयडी आपला लॉग इन आयडी आणि ईमेल पासवर्ड मिळवू शकता. पण जर तुमच्याकडे ह्याचा ऍक्सेस नसेल, म्हणजे तुमचा ULBचा नसून कोणत्याचा तरी सीओचा पर्सनल मेल आयडी जर असेल तर तो तुम्ही आम्हाला मेलद्वारे कळवा. आम्ही चेंज करून देऊ, म्हणजे तुमचा ULBचा जो मेल आयडी आहे तो आम्ही टाकून देऊ. हे जर तुमच्याकडे ULBचा इकडे ऑलरेडी असेल, ऍक्सेस असेल, तर आपण ते पासवर्ड रिसेट करायला वापरायचा आहे. तर तो कसा ते आपण पाहूया. आपल्याला ईमेल आयडी मिळाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे लॉग इन पेजवर. करमाळा ULB, करमाळा ULB, हा येस मॅडम. आपल्याकडे ह्या ईमेल आयडीचा ऍक्सेस आहे का? comc@gmail.com. आहे आहे. बरं, तुम्हाला बँक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट असं येत होतं का तुम्ही जेव्हा हो ऍड केलेलं रजिस्टर न्यू स्कीम करत होता तेव्हा? आहे. ऍड ऑलरेडी ऍड आहे. ऑलरेडी ऍड असं येते ना. ठीक आहे, आपण आता तुमच्या ह्याच्यात रिसेट करून देऊया पासवर्ड. पासवर्ड आहे मॅडम आमच्याकडे. ह्याचा पासवर्ड आहे का? ऍडमिनचा आहे. ओके, तुम्ही मला पाठवून देता का व्हॉट्सअपवर? हो हो. हा, पाठवून द्या. ठीक आहे, तर ज्यांना माहित नाही त्यांना आपण पासवर्ड कसा रिट्रीव्ह करायचा आहे ते पाहूया. सर्वप्रथम लॉग इन पेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे युजर नेम पासवर्डचं डिटेल टॅब दिसेल आणि इथे तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड दिसेल. सो तुम्हाला आणि अजून एक ऑप्शन आहे इथे गेट पासवर्ड बाय युनिक एजन्सी कोड दिसेल. आपण हा चुकून पण सिलेक्ट करायचा नाही आहे, कारण इथे आपण फक्त वन्स इन अ लाईफ टाइम चेंज करू शकतो पासवर्ड. त्यामुळे फर्स्ट जो ऑप्शन आहे फॉरगॉट पासवर्ड त्यावर आपण क्लिक करायचं आहे. फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे दिसेल, इकडे लॉग इन आयडी असल्यास त्याने तुम्ही लॉग इन करू शकता किंवा ईमेलने सुद्धा तुम्ही हे पासवर्ड रिसेट करू शकता. सो सर्वप्रथम तुमच्याकडे जे ईमेल आयडी आहे ज्याचा जे आपल्याला इथे दिसत आहे त्याच्यावर मेल ओटीपी येईल. त्यामुळे हा ईमेल आयडी माईक बंद करा तुमचा तुषार. आणि 1 एप्रिल पासून चेक व्यवहार बंद करायचं. ते काय ई पेमेंट आहे ना, आम्ही करायला लागलो. म्हणजे इथून 2 जणांचे माईक चालू आहे. तिकडे जाणार. 2 जणांचे माईक चालू आहे, त्यांनी बंद करा प्लीज. दिलीप गायकवाड आणि तुषार तंगसाळे. माईक म्यूट करा आपापले. हा, तर वेंडर ऍड करा. वेंडर म्हणजे माईक म्यूट करा आपापले. आणि एजन्सी म्हणतात एजन्सी आलो ऍड एजन्सी म्हणजे काय करायचं? ऍड एजन्सी समजा आपण थर्ड पार्टी ऍड एजन्सी आपली ऑलरेडी आपली एजन्सी ऍड आहे. एजन्सी आपली आपण नवीन डेटा डाटा अप्रूव्हल अप्रूव्हल आणि ऍडमिनिस्ट्रेटर. हॅलो, तर आपण सर्वांनी ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर सेंड ओटीपी करायचा आहे. सेंड ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला अजून एक बॉक्स ओपन होईल.
त्याच्यात आपल्याला ओटीपी टाकून साईडला व्हेरीफाय ओटीपी, सेंड ओटीपीच्या खाली व्हेरीफाय ओटीपी असा टॅब येईल. तर आपण त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाईड ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला इकडे जे वर्ड व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कंटिन्यूचा टॅब जो ओपन होईल त्यावर क्लिक करायचा आहे. ह्या स्टेज नंतर तुम्हाला एक स्क्रीन येईल ज्याच्यावर तुम्हाला लॉग इन आय डी, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असे 3 हे दिसतील. सो तुम्हाला परत एकदा ओटीपी सेंड करायचं ऑप्शन येईल आणि मग तुम्हाला ते ओटीपी फोनवर पाठवायचं आहे, फोन नंबरवर किंवा ईमेलवर किंवा दोन्हीवर ते निवडायचं आहे. आयडियली आय वुड सजेस्ट की तुम्ही सेंड ओटीपी ऑन ईमेल निवडावं आणि परत कंटिन्यू करावं आणि तिकडे सेंड ओटीपी करावं आणि तो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला आधी तो लॉग इन आयडी जो तिकडे आहे तो नोट करून घ्यायचा आहे सगळ्यांनी. लॉग इन आयडी नोट केल्यानंतर त्यानंतर पासवर्ड रिसेट करायचा आहे. परत एक ओटीपी जाईल, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला 2 वेळा ओटीपी येईल. सो ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा ऑप्शन येईल आणि त्याच प्रकारे तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा आहे. पासवर्ड रिसेट झाल्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड रिसेट झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपण जो युजर आयडी नोट केला होता ते इकडे टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता मी एका सॅम्पल ULB साठी लॉग इन करते म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर दिसतं ते. पासवर्ड रिसेट केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे दिसेल. युजर टाईप एजन्सी ऍडमिन आणि तुमच्या एजन्सीचं नाव दिसेल. त्यानंतर आता हे सगळं झालं. तुम्हाला पासवर्ड रिट्रीव्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्ही जर माय स्कीम्स मध्ये जाताय, मॅनेज मध्ये जाताय तर तुम्हाला इथे NULM चं नाव बाय डिफॉल्ट दिसेल. नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन स्टेट कॉम्पोनेंट. बस ते ऑलरेडी इथे अटॅच होतं तुमचं, म्हणून आपण तो फक्त पासवर्ड रिट्रीव्ह करून बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मास्टर्स मध्ये जाईल. आपल्याकडे ऍडमिन लॉग इन आपल्याला मिळालं. त्यानंतर मेकर आणि चेकर आपल्याकडे अवेलेबल आहेत का ते पाहायचं आहे. त्यासाठी आपण जाऊया मास्टर्स मध्ये, युजर्स मध्ये आणि मॅनेज. इथे आपल्याला युजर टाईपने सर्च करता येईल किंवा स्टेटस एनेबल्ड और डिसेबल्ड याद्वारेही आपल्याला सर्च करता येईल. तुम्ही बघू शकता इथे ऑलरेडी युजर्स क्रिएटेड आहे. जस्ट इन केस तुमच्याकडे कोणताही युजर क्रिएटेड नसेल तर तुम्हाला एजन्सी डेटा ऑपरेटर आणि एजन्सी डेटा ऍडमिन हे क्रिएट करायला लागतील. त्यासाठी तुम्हाला जायला लागेल मास्टर्स, युजर्स आणि ऍड न्यू मध्ये. ऍड न्यू मध्ये जाऊन तुम्ही इथे एजन्सी डेटा ऑप्रूव्हर किंवा ऑपरेटर निवडू शकता. त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी हे पण ऑफिशियलच ईमेल आयडी असावे असं मला वाटतं. जे NULMचा मेल आयडी होता जो तुम्ही ULB चा तोच इकडे टाकावा. त्यांचा पर्सनल फोन नंबर
मोबाईल नंबर टाकावा आणि लॉग इन आय डी जे आहे ते क्रिएट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. अशाच प्रकारे डेटा अप्रूव्हर तुम्हाला क्रिएट करायला लागेल. आता कसं आहे, तुम्हाला ऑपरेटर आणि अप्रूव्हर हे फक्त 11 ते 1 ह्या टाइम मध्ये तुम्हाला बनवता येतील. इथे तुम्हाला आता जरी ऑप्शन दिसलं किंवा कदाचित नाहीही दिसणार आणि कदाचित सबमिट नाही होणार, कारण की ही गोष्ट अप्रूव्हर आणि ऑपरेटर क्रिएट करणं हे फक्त 11 ते 1च्या मध्ये होतात. सो आपण आजच आपल्याकडे जर दुसऱ्या स्कीमचा लॉग इन डिटेल्स असतील तर त्या लॉग इन डिटेल्स मध्ये जाऊन आपल्याला चेक करायचं आहे की आपली स्कीम आहे का. आपली स्कीम नसेल तर आपल्याला रजिस्टर करता येत आहे का त्याच लॉग इन मध्ये. आणि जर लॉग इन होत नसेल, तुम्हाला काही एरर आला लाईक बँक डिटेल्स ऑलरेडी एक्झिस्ट, तर तुम्हाला ते युनिक एजन्सी, कोणत्या युनिक एजन्सी कोडला आपलं स्कीम मॅप आहे ते पाहायचं आहे. मॅनेज रजिस्टर्ड एजन्सी मध्ये जाऊन आणि त्यानंतर त्याच्यात मेल आयडी वगैरे कोणता आहे, आपल्याकडे त्याचे लॉग इन डिटेल्स आहेत का त्या ऍडमिनचे, ते पाहायचं आहे. नसेल तर आपल्याला ते रिसेट करून घ्यायचं आहे. आणि रिसेट केल्यानंतर ती स्टेप येते ते म्हणजे आपल्याकडे युजर क्रिएटेड आहेत का. आता तुमच्याकडे क्रिएटेड नसतील, क्रिएटेड असतील तर वेल अँड गुड, नसतील तर आपल्याला 11 ते 1च्या वेळेत ते बनवून घ्यायचे आहेत. आणि जर युजर आय डी समजा असतील, क्रिएटेड असतील, पण तुमच्याकडे त्याचे लॉग इन डिटेल्स नसतील, तर तुम्हाला जायचं आहे मास्टर्स, युजर्स आणि मॅनेज मध्ये. मॅनेज मध्ये गेल्यानंतर तुम्ही एनेबल्ड, डिसेबल्ड ह्याच्याने सुद्धा सर्च करू शकता. एनेबल्ड असतील तर आपण आपल्या तुम्हाला अशा प्रकारे दिसेल जे पण युजर्स अवेलेबल असतील ते. त्यानंतर आपण एखादं युजर नेम सिलेक्ट करूया. जे हे डेटा अप्रूव्हर आहे ते मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याचे डिटेल्स इथे मला दिसत आहेत. तुमच्याकडे जर पासवर्ड नसेल तर रिसेट पासवर्ड करा. जर तो माणूस तिकडे अवेलेबल नसेल तर एडिट करून चेंज करा. आय गेस एडिट पण 11 ते 1च्या मध्ये होत असावं. तुम्ही चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे. ही स्टेप तुमची कंप्लीट झाली की तुम्ही एक्सपेंडिचर क्रिएट करू शकता. आणि आपल्याला तेच करायचं आहे. आपलं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच काय तर आपलं NULM चं अकाउंट नंबर जे आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी युनिक एजन्सी कोडला जोडलेला आहे. म्हणजे कोणत्या युनिक एजन्सी कोडला जोडलेलं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. त्याचे लॉग इन डिटेल्स आहेत का ते पाहायचं आहे. नसतील तर ते ह्या कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला सगळे रिट्रीव्ह करायचे आहेत. त्यानंतर युजर तुमच्याकडे आहेत का क्रिएटेड, अप्रूव्हर आणि ऑपरेटर ते पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे एक्सपेंडिचर क्रिएट करता येतील. सो मुद्दा असा होता, रजिस्ट्रेशन आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. आता केंद्र शासनाने आपल्याला ईट मॉड्यूल जे आहे एक्सपेंडिचर, ऍडव्हान्स आणि ट्रान्सफर ह्या मॉड्यूलवर आपल्याला ऑनबोर्ड होण्यासाठी सांगितलं आहे. आणि ऑनबोर्ड होण्यासाठी आपलं पेमेंट जे आहे ते PFMS द्वारे होणं आवश्यक आहे. सो एक्सपेंडिचर करण्यासाठी PFMS द्वारे आपल्याला युजर जे आहेत ते बनवायला लागतील. सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? मॅडम हॅलो मॅडम, गडेवरच बोलतोय. बोला. हा मॅडम, युजर क्रिएट केलेले आहे. तुम्ही नेटवर्क मध्ये या, याच्यावर दिसत नाही. माय आवाज स्कीम मध्ये नाही दिसत नाही. माय स्कीम मध्ये मॅनेज फक्त आहे. सॉरी, मास्टर मध्ये हॅलो. हा बोला. मास्टर्स मॅडम, मास्टर मध्ये दिसत नाही ते आता. मास्टर्स मध्ये गेलात आणि कशात गेलात? मास्टर मध्ये युजर असा ऑप्शन आहे. लॉग इन डिटेल्स पाठवा मला. नाही, त्याच्यामध्ये युजर तुम्ही समजला ना. हॅलो, हो, लॉग इन डिटेल्स पाठवा, लगेच चेक करूया आणि सगळ्यांना कळेल कसं चेक करायचं ते. ठीक आहे? हो हो, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्याबद्दल कोणाला काही क्वेरीज आहे का? की बँक ऑलरेडी एक्झिस्ट असा प्रश्न जर आला तर तुम्ही हे हँडल करू शकाल? या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहे का ह्याच्यात? मॅडम, शहादा नगरपालिकेतून बोलतोय मॅडम. हा बोला. म्हटलं आमच्याकडे
एन्युअल 2000 वगैरे दिसतंय सगळं काही, परंतु जो बँक अकाउंट नंबर आहे तो चेंज कसा करायचा? तुम्हाला कारण आमच्याकडे मॅडम आहे ना, अगोदरचं जुनं अकाउंट जे होतं ते देना बँकेचं होतं, त्यानंतर ती बँक मर्ज झाली बँक ऑफ बरोडामध्ये, तर त्यांनी दुसरा नंबर दिलेला आम्हाला आता. हा, म्हणजे तुम्हाला नवीन अकाउंट नंबर, नवीन IFSC सगळं नवीन मिळालं असेल नाव, बरोबर? हो, तर तुम्हाला नाव तेच आहे, नाव तेच आहे, फक्त IFSC कोड आणि अकाउंट नंबर चेंज करायचा. IFSC बदलला असेल आणि अकाउंट नंबर बदलला असेल, बरोबर? हो हो हो. हा, सो तुम्हाला देना बँक जे आहे डिॲक्टिव्हेट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इथे रिक्वेस्ट पाठवायला लागेल. माय स्कीम्स मध्ये जाऊन आहे एक ऑप्शन रिक्वेस्ट फॉर डिॲक्टिव्हेशन असं, तर त्यात जाऊन तुम्हाला डिॲक्टिव्हेट करावं लागेल. सो तुम्ही सध्या तरी फॉर द टाइम बिंग तर तसंच ठेवा. आधी तर तुम्ही नवीन स्कीम जी आहे, नवीन बँक अकाउंट जे आहे ते त्याच्यात ऍड करा. जसं रजिस्टर न्यू स्कीम आहे ना, त्यामध्ये जाऊन तुम्ही ऍड करा ते. अच्छा, ठीक आहे. ओके मॅम, ओके मॅम, आणि त्यानंतर देना बँकचं डिॲक्टिव्हेट करा. ओके. हॅलो मॅडम. हॅलो. हा, कागल नगर परिषद बोला. हा मॅम, इथे आमचा देना बँक मर्ज झाली, त्यामुळे अकाउंट नंबर आणि IFSC कोड चेंज झाले. सेम सरांचा जो प्रश्न सेम प्रॉब्लेम आहे, पण डिॲक्टिव्हेट करताना त्याच्यावरती बॅलन्स आहे, 19 लाख बॅलन्स आहे. तुम्हाला ते 0 करायला लागेल. ओपनिंग बॅलन्स जो आहे ना, आता मी सांगते, ज्यांचं पण ओपनिंग बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी पण ह्याच्यात लक्ष द्या. आता ज्यांचा पण ओपनिंग बॅलन्स शहादा म्यूट करा प्लीज. मॅडम, इस्लामपूर श्रीनिवास कांबळे म्यूट करा. हा, तर ज्यांचा पण ओपनिंग बॅलन्स, सर कसं आहे, तुम्हाला जर डिॲक्टिव्हेट करायचं असेल तर तुम्हाला आधी बॅलन्स 0 करायला लागेल आणि मग तुम्हाला ते डिॲक्टिव्हेट करता येईल. डायरेक्ट मॅडम 0 करू शकतो आपण. हॅलो, कागल नगर परिषद. हा मॅडम, डायरेक्ट 0 करायचं ना, काय व्हाउचर वगैरे काय बनवावं लागेल नाही ना? हॅलो, हॅलो, नमस्कार मॅडम. हॅलो मॅडम, गडिंगलाच बोलतोय. हॅलो 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 मॅडम, कागलचा प्रॉब्लेम असा आहे की इथं बॅलन्स दिसताना सिस्टम वरती 19 लाख रुपये दिसतो, पण ऍक्च्युली अकाउंट मध्ये 2.5 लाख रुपयेच आहेत. मग ते दुसरीकडे कुठं वर्ग करावेत का? तुमचा आधी एक प्रश्न आपण सोडवूया का? पहिला प्रश्न जो होता तो. हा, तोच पहिलाच प्रश्न मॅडम. तिथं अकाउंटला 0 का पाहिजे? मला डिॲक्टिव्हेट करायचं आहे ना देना बँकचं. होय. हा, मग त्याबद्दल मी सांगते आधी. डिॲक्टिव्हेट करायचं असेल तर 0 बॅलन्स असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा माहिती आहे का? ओपनिंग बॅलन्स विषयी हा आहे, त्यामुळे सगळ्यांनीच लक्ष द्या. ओपनिंग बॅलन्स जर तुम्हाला चेंज करायचा असेल, अवेलेबल बॅलन्स जो आहे तर तो कसा करावा? आता आपल्याकडे अवेलेबल बॅलन्स काय दिसतो आहे तो आधी बघून घ्यावा. तुम्हाला अवेलेबल बॅलन्स कुठे दिसेल? तर तुम्ही जेव्हा एक्सपेंडिचर क्रिएट करायला जाता, बँक निवडता, स्कीम निवडल्यानंतर जेव्हा तुम्ही बँक निवडता तेव्हा तुम्हाला अवेलेबल बॅलन्स दिसेल. आता अवेलेबल बॅलन्स किती आहेत? समजा तुमच्याकडे 20 लाख अवेलेबल बॅलन्स आहे, पण तुमच्या बँकमध्ये प्रत्यक्षात 2 लाखच असतील. ह्याचा अर्थ 18 लाखाचा फरक आहे. सो तो फरक तसाच असला तरी काही फरक पडत नाही. सो तुम्ही ते तसंच राहू द्या, इन केस तुम्ही एक्सपेंडिचर त्यातूनच करणार आहात तर. कारण की इन केस तुम्हाला जेव्हा फ्युचरमध्ये फंड्स येतील, तुमचे हे 2 लाख संपून जातील, ठीक आहे, आणि फ्युचरमध्ये तुम्हाला जेव्हा एक्सपेंडिचर क्रिएट करायचं असेल तेव्हा तुम्हाला परत ओपनिंग बॅलन्स म्हणजे माय फंड्स मध्ये जाऊन रिसीव्ह फंड्स फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट असं ऑप्शन करून तुम्हाला ते ऍड करावा लागेल बॅलन्स. सो जर एक्स्ट्रा बॅलन्स असेल तर तो तसाच राहू दे. पण जर तुम्हाला डिॲक्टिव्हेट करण्यासाठी बॅलन्स 0 करायचा असेल तर तुम्ही काय करा, ओपनिंग बॅलन्स मध्ये जा, माय फंड्स मध्ये जावा,
ओपनिंग बॅलन्स मध्ये जावा. ऑपरेटर आयडी मधून हे सगळं करायचं आहे. ऑपरेटर आयडी मधून माय फंड्स मध्ये ओपनिंग बॅलन्स मध्ये जाऊन तुम्ही जो तुमचा अवेलेबल बॅलन्स आहे तो त्या अमाऊंट मध्ये टाका आणि तुम्हाला ही अमाऊंट वजा करायची आहे. म्हणजे हॅलो, जरा माईक म्यूट करा गणेश खोंडे. आता तुम्हाला बॅलन्स 0 करायचा आहे, त्यामुळे अवेलेबल बॅलन्सची रक्कम तुम्ही त्यात टाका अमाऊंट मध्ये आणि इज रिव्हर्सल एंट्रीवर टिक करा. इज रिव्हर्सल एंट्री म्हणजे तुमची तेवढी रक्कम जी आहे ती ओपनिंग बॅलन्स मधून वजा करण्यात येईल. सो हे केल्यानंतर तुम्ही ते सबमिट करा. त्यानंतर अप्रूव्हर आयडी मध्ये सेम ठिकाणी म्हणजे माय फंड्स ओपनिंग बॅलन्स मध्ये जाऊन सर्च करा. तुम्हाला ते अप्रूव्ह करायचं आहे तिकडे. आता तिकडे जर अप्रूव्ड असं स्टेटस आलं तर वेल अँड गुड, किंवा मग ते समटाइम्स फॉरवर्ड केलं जातं. सो ते फॉरवर्ड केल्यानंतर रिक्वेस्ट इथे येते. सो तुम्ही आम्हाला ते कळवा, पत्र द्या. म्हणजे समजा तुमचं डिॲक्टिव्हेट करायचं असेल तर आम्हाला एक पत्र लागेल की देना बँकचं तुमचं अकाउंट जे आहे ते बंद झालेलं आहे आणि म्हणजे मर्ज झालेलं आहे बँक ऑफ बरोडामुळे, तर तुम्हाला ते चेंज करायचं आहे. त्यामुळे PFMS वरून डिॲक्टिव्हेट करायला लागेल असं एक पत्र द्या. म्हणजे आम्ही इकडून तो बॅलन्स जो आहे तो अप्रूव्ह करू. म्हणजे तुमचा बॅलन्स अवेलेबल बॅलन्स जो आहे देना बँकसाठी तो नील होईल आणि मग तुम्ही ते डिॲक्टिव्हेट साठी तुमचं रिक्वेस्ट टाकू शकता. आणि इन अदर केसेस तुम्हाला बँक चालूच ठेवायची आहे आणि बॅलन्स ऑलरेडी जास्त आहे तर तो असू द्या, इट डझंट मॅटर. मॅडम इस्लामपूर ULB बोलतोय. हॅलो कागल, आता तुम्ही म्यूट करता का? मॅडम इस्लामपूर बोलतोय. बोला, इस्लामपूर नगर. हा मॅडम, आम्ही लॉग इन वगैरे सगळं केलंय पण आमचा ओपनिंग बॅलन्सच दिसत नाहीये. अवेलेबल बॅलन्स दिसत नाहीये का? दिसत नाहीये. तुम्ही ओपनिंग बॅलन्स ऍड करू शकता ऑपरेटर मध्ये जाऊन आणि मग त्याला अप्रूव्हर लॉग इन मधून अप्रूव्ह करायला लागेल. म्हणजे ते ऑपरेटर लॉग इन मध्ये जाऊन बॅलन्स ऍड करावा लागेल का? हो, ऑपरेटर लॉग इन मध्ये जाऊन ऍड करायला लागेल. किंवा तुम्हाला माय फंड्स मध्ये मध्ये जाऊन रिसीव्ह फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट किंवा रिसीव्ह फ्रॉम दिस अदर एजन्सी, त्यावर जाऊन ते रिसीव्ह करायला लागेल फंड्स. तुमचं लॉग इन डिटेल्स द्या, मी दाखवते कसं करायचं ते. लॉग इन डिटेल देऊ मला तुम्हाला? WhatsApp. म्हणजे ऍडमिनचं लॉग इन डिटेल पाहिजे ना? ऍडमिन, ऑपरेटर आणि अप्रूव्हर म्हणजे सगळ्यांना दाखवता येईल मला कसं करायचंय ते. अजून कोणाला काही क्वेरीज? आता मॅडम माझ्याकडं ऍडमिनचं लॉग इन आहे. हा, ऑपरेटरचं आणि याचं जे लॉग इन आहे ते आम्ही क्रिएट केलंय पण ते एनेबल आहे, म्हणजे ते अप्रूव्ह झालेलं नाही. एनेबल्ड म्हणजेच ते चालू आहे. नाही, चालू म्हणजे ते लॉग इनच होत नाही. उमरखेड स्टॉप प्रेझेंटिंग करा. चालूच होत नाही. हा, लॉग इन होत नाही. लॉग इन होत नाही. डिटेल्स मला बघायला लागेल, असं नाही कळत आहे काय प्रॉब्लेम आहे ते. आता आमच्याकडं मॅडम म्हणजे मी आता एकूण 6 लॉग इन झालेत. 6 लॉग इन. तुम्ही अकाउंटंट सोबत बसून एकदा त्यांना दाखवा कसं आहे ते. नाही मॅडम, आता आमच्याकडे आता खरं सांगतो तुम्हाला, ते अकाउंट जे आहेत ते म्हणतात की तुम्हीच करा, जे काय करायचे तुम्हीच समजून घ्या आणि तुमच्याच पद्धतीने तुम्ही करा. मला तेवढा वेळ नाही. आपल्याला लवकरात लवकर PFMS पेमेंट करायचं आहे. अप्रूव्हर हे बघा, तुमचे पेमेंट जे होतात, सॅलरी होते किंवा काय, तर ते सिस्टम कशी आहे त्याची? अकाउंटंटच आपल्याला चेक बनवून देतात की नाही? नाही, ते आम्हीच करतोय. चेक वगैरे सगळे आम्हीच बनवतोय, फक्त अकाउंटंटची सही घेतोय. अच्छा, ठीक आहे. मग PFMS पण बघून घ्या कसं करायचं ते. हा, मग ते त्यांच्याकडे आहे लॉग इन. मग तुम्ही जे लॉग इन केलंय, म्हणजे आता त्यांच्या आधीचे जे लॉग इन आहेत ते जर युज केले तर चालू शकतील काय? फक्त ऑपरेटरचं लॉग इन नवीन. तुमच्याकडे एक्झॅक्टली कोणतं लॉग इन आहे? ऍडमिन लॉग इन आहे का कोणाचं? माझ्याकडे आता ऍडमिन लॉग इन आहे. ऍडमिन लॉग इन आहे. त्याच्यात तुम्ही मी सांगितलं त्या प्रकारे चेक केलं का? एन्युअलचं आहे का ते? आहे सगळं ते आहे. ऑलरेडी आहे ना? त्याच्यात मेकर चेकर आहे का ते पाहिलं?
मेकर चेकर एनयूएलएमचे नाहीत त्या म्हणजे ते हा, लॉग इन दिसतात 3 लॉग इन हा. दिसतात एकूण तुम्ही म्हणताय तसे 3 लॉग इन आहेत. हा मग ते लॉग इन जे आहे ना जे दिसतात तुम्हाला एनेबल्ड केल्यावर डेटा हा. ऑपरेटर आणि अप्रुव्हर ते हा. तुम्ही एनयूएलएम चा पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. हो पण त्या लॉग इन जर मी लॉग इन केलं तर लॉग इन होत नाहीये. एकदा तुम्ही आता हा. ते त्याचे लॉग इन डिटेल्स कोणाकडे आहेत ते चुकीचे आहेत की काय प्रॉब्लेम काय आहे? नाही नाही तुम्ही म्हणला होता ना 11 ते 1च्या दरम्यान करायचे तर ते आम्ही 1 नंतर मे बी केले असतील त्यामुळं ते तुम्हाला होत वेगळं युजर मेकर चेकर करायचे आहेत का? नाही फक्त ऑपरेटर म्हणजे मेकर फक्त आम्हाला वेगळा करायचा चेकर ओके तोच ओके असला तर ठीक आहे तुम्ही एकदा 11 ते 1 ट्राय करा मग. ठीक बरं आहे बरं हा. आणि पण हॅलो. आम्हाला तो बॅलन्स दिसत नाही त्याचं काय करायचं ओपनिंग बॅलन्स दिसत नाही त्याचं. आधी तुम्ही ऑपरेटर तर बनवा तेव्हा तुम्हाला ते एक्सपेंडिचर करायला जाल तेव्हा अवेलेबल बॅलन्स दिसेल. नाही नाही मग याच्यातून आपल्याला दिसत नाही का हॅलो. ऍडमिन मधून हॅलो. ओपनिंग बॅलन्स कशात दिसत चेक केलं तुम्ही? एकच मिनिट गड इंग्लज यांची क्वेरी होतच आली आहे. तुम्ही कशात जाऊन चेक केलं मग ज्याच्यात तुम्हाला कळलं की बॅलन्स नाही आहे? ऍडमिनच्या लॉग इन मध्ये आम्ही ओपनिंग बॅलन्स चेक करतोय. नाही नाही तसं तिकडे फक्त तुम्ही काय काय एंट्रीज ऍड केल्या आहेत हे बघा सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही ऍडमिन लॉग इन मध्ये गेल्यावर माय फंड्स आणि ओपनिंग बॅलन्स मध्ये गेलात तर तुम्हाला फक्त कोणत्या कोणत्या एंट्रीज आहेत ऍड करण्यासाठी किंवा रिव्हर्सल एंट्रीज आहेत ते फक्त दिसेल. तुम्हाला बॅलन्स किती अवेलेबल आहे ते नाही दिसणार. तुम्हाला अवेलेबल बॅलन्स कुठे दिसेल तर ऑपरेटर लॉग इन मध्ये जेव्हा तुम्ही एक्सपेंडिचर क्रिएट कराल एक्सपेंडिचर ऍड न्यू ह्या टॅब मध्ये जाऊन ऍड न्यू केल्यावर तुम्ही जेव्हा स्कीम निवडाल बँक अकाउंट निवडाल तेव्हा तुम्हाला अवेलेबल बॅलन्स जो आहे तो दिसेल. इज ठीक दॅट आहे. क्लिअर? Yes, ओके yes. अजून गड इंग्लज बोला तुमची मॅडम सावदावरनं बोलतोय. हॅलो. गड इंग्लजची काही क्वेरी हॅलो होती मॅडम. बोलून हा बोला. मॅडम सावदावरनं बोलतोय. सावदा. एक हा मिनिट मॅडम थांबा हॅलो. जरा. तिथं अवेलेबल बॅलन्स फॉर सिलेक्टेड अकाउंट म्हणून येते त्याच्यामध्ये 15 लाख दाखवत आहे पण तेवढा आमच्याकडे बॅलन्स नाही आहे. आता मी तेच म्हटलं की हा. एक्स्ट्रा बॅलन्स दिसत असेल तर तो तसंच असू दे. डझंट रिअली हा. मॅटर्स. ठीक आहे हो. ठीक आहे क्लिअर आहे. हा. अजून काही मॅडम क्वेरी त्याच्या नाही? खाली रिझन म्हणून आहे बॅलन्स हा, ऍड ठीक आहे, करताना ठीक. रिझन आहे त्यामध्ये कोणतं ऑप्शन घ्यायचं? आपल्याकडे म्हणजे बॅलन्स कमी आहे की जास्त आहे? प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे नाही नाही कमी करायचंय की बॅलन्स जास्त करायचंय? नाही बॅलन्स आता 0 आहे त्यामध्ये बॅलन्स ऍड करायचा 1 एप्रिलला जो बॅलन्स असेल ते ऍड करता येईल परंतु त्याच्या खाली रिझन दिलेला आहे. पेमेंट रिसिव्ह वाय चेक त्यानंतर एजन्सी पेमेंट ऍडव्हान्स एक्सपेंडिचर स्टार्ट ऑफ म्हणून एजी मॉडल. विचारते रिझन काय आहे? तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल बॅलन्स काही दिसतो आहे की नाही दिसतो आहे ते ऑपरेटर आमच्याकडे मध्ये काय जाऊन झालेलं बघा. दुसऱ्या ऐका ना बँकेचा अकाउंट आहे दुसऱ्या बँकेचा अकाउंट आहे तिथं बॅलन्स आहे तिथला बॅलन्स आम्ही आता जे रेग्युलर यूज करतो तो तिथं बॅलन्स आहे परंतु आता पे म्हणजे पेमेंट पोर्टलला ऐका 0 आहे ऐका बॅलन्स. असंच आहे ना तुमचं येस बँक मध्ये आधी अकाउंट होतं ते आता बंद बरोबर झालेलं आहे एसबीआय मध्ये चालू केलेलं आहे बरोबर बरोबर आणि बरोबर त्याच्यात बॅलन्स टाकायचंय बरोबर तर मग येस तिकडे स्टार्ट ऑफ ईएटी मॉड्यूल असं निवडा. ओके ओके ठीक आहे. येस मॅडम सावदा बोलू. हॅलो. हा बोला. मॅडम मी तुम्हाला बोललो होतो अगोदर बघा की माझा बॅलन्स जास्त दिसतोय तिथे. माझा ओपनिंग बॅलन्स दिसतोय 27 लाख आहे. सावदा मॅडम सावदा. अवेलेबल बॅलन्स 27 लाख रुपये दिसतो आहे. तुम्ही कसं चेक केलं मला सांगा 27 लाख तुम्हाला कुठे दिसलं? मॅडम जेव्हा आपण आपली स्कीम लॉग इन केली ना तर त्याच्या तिथे आकडा येऊन गेला त्याचा बॅलन्सचा. कोणतं लॉग इन केलं ऍडमिन अप्रुव्हर की ऑपरेटर? मॅडम याची आपलं हे अप्रुव्हर मेकर लॉग अप्रुव्हर इन. म्हणजे ऑपरेटर हॅलो. ऑपरेटर लॉग इन केलं का?
हो हो मॅडम हो. हा, ऑपरेटर लॉग इन केल्यामध्ये तुम्ही कशात गेलात? एक्सपेंडिचर. हा, ओपनिंग बॅलन्सच्या ठिकाणी मॅडम तिथे आम्हाला दिसतात. मग मी आता हॅलो. तेच म्हटलं सर, आता मी यांना काय म्हटलं, बॅलन्स किती आहे तो कुठे जाऊन चेक करावा? तर ऑपरेटर मध्ये जाऊन, एक्सपेंडिचर मध्ये जाऊन ऍड न्यू करता. तिकडे तुम्हाला स्कीम आणि बँक अकाउंट निवडल्यावर तुम्हाला अवेलेबल बॅलन्स किती आहे तो दिसतो. तुम्ही ओपनिंग बॅलन्स मध्ये जाऊन काय चेक केलं? 27 लाख. आता मी जस्ट रिपीट केलं ते. मॅडम जेव्हा आपण स्कीम टाकली का नवीन रजिस्ट्रेशन केलं ना, नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर मॅडम ओपनिंग बॅलन्स टाकायला लागते ना आपल्याला. हो. तर तो ओपनिंग बॅलन्स मध्ये दाखवताना मॅडम आम्हाला ऍक्च्युअल बॅलन्स 27 लाख दाखवतो, पण आमच्या पासबुक मध्ये म्हणजे 4 लाख बॅलन्स आहे. थोडा डिफरन्स दाखवतो मॅडम, असं म्हणणं आमचं. हे सगळं रिपीट झालेलं आहे. जास्त बॅलन्स जरी असला तरी असू दे. ओके ओके. तुमच्याकडे 4 लाख आहेत, 27 लाख आहेत, तर ते असू द्या. ठीक आहे, काही करायची आवश्यकता नाही. काही प्रॉब्लेम येणार नाही मॅडम आम्हाला त्यांनी मग? नाही. ठीक आहे चालेल मॅडम. थँक्यू. ओके, वेलकम. अजून काही प्रश्न आहेत का? हॅलो. कुठून? अमरनाथ नगर परिषद. हा, बोला. जर एखादा वेंडर 2-4 नगर परिषदेमध्ये जर काम करत असेल याचा, तर तो वेंडर क्रिएट करता येतो का परत? वेंडर क्रिएट करता येत नसेल तर तुम्ही त्याला मॅप करू शकता, कारण की त्याला ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी ऍड केलं असेल. सो तुम्ही त्याला मॅप करा तुमच्या इकडे. मॅप कसं करायचं ते सांगू का? हो, सांगा. हा, तर आपण ऑपरेटर लॉग इन मध्ये जावा. ऑपरेटर लॉग इन मध्ये जाऊन मास्टर्स, वेंडर्स आणि मॅनेज. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस. हा, दिसते. हा, आता हे मी आले ऑपरेटर लॉग इन मध्ये. ऑपरेटर लॉग इन मध्ये गेल्यावर मास्टर्स, वेंडर्स, सॉरी स्क्रीन नाही दिसत आहे का? नाही दिसत. दिसली ना? हा, ठीक आहे. आपण जेव्हा डेटा ऑपरेटर लॉग इन मध्ये जाऊन आपण जेव्हा मास्टर्स, वेंडर्स आणि मॅनेज मध्ये गेल्यावर इकडे तुम्हाला सर्च क्रायटेरिया मिळेल. आता वेंडर्स रजिस्टर्ड बाय मी तर नाहीच बघायचं तुम्हाला. वेंडर्स नॉट मॅप्ड विथ मी किंवा वेंडर्स रजिस्टर्ड बाय अदर पीडी. वेंडर्स आयडियली तुम्ही हे निवडा, वेंडर्स नॉट मॅप्ड विथ मी, आणि करा सर्च. किंवा इथे अकाउंट नंबर टाका. तुमचा जो वेंडर आहे ना त्याचं अकाउंट नंबर इथे टाका आणि सर्च करा. तुम्हाला इकडे त्याचं अकाउंट नंबर, नाव, असं सगळ्या गोष्टी दिसतील. जेव्हा तुम्ही इकडे अकाउंट नंबर टाकून सर्च कराल तेव्हा तुम्हाला इकडे एक नाव येतील. जिकडे इकडे नाव दिसेल तुम्हाला, वेंडर टाईप दिसेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसतील, अकाउंट नंबर दिसतील. तर कोणतंही एक जे तुम्हाला योग्य नाव आहे असं वाटेल, योग्य म्हणजे जो लेटेस्ट क्रिएटेड असेल आणि बँक स्टेटस सक्सेस इन बँक असं असेल आणि ऍक्टिव्ह असं असेल, त्याला तुम्ही इकडे निवडायचं आहे आणि मॅप वेंडर करायचं आहे. आता तुम्ही जर एक्सपेंडिचर मध्ये जाल, ऍड न्यू केला, तर तुम्हाला हे वेंडरच्या लिस्ट मध्ये तुम्ही जे नाव आता मॅप केलं ते तुम्हाला दिसेल. फक्त तुम्हाला नाव नोट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अजून काही क्वेरी आहे कोणाला? हा मॅडम,
हा बोला. दिलीप गायकवाड, आपण आपला माईक म्यूट करा प्लीज. हॅलो मॅडम, सावंतवाडी नगर परिषद मधून बोलतोय आम्ही. बोला. तर आपले म्हणजे सीएमएम सिटी मिशन मॅनेजर आणि समुदाय संघटक आहेत, त्यांचे जर आपल्याला ऍड करायचे असेल तर कुठल्या वेंडर मध्ये ऍड करायचे की बेनिफिशरी मध्ये? वेंडर आपल्याकडे बेनिफिशियरी हा टॅब अवेलेबलच नाहीये. हा, पण त्याच्यामध्ये मॅडम मग जीएसटी नंबर वगैरे मागितलं तर मग? नॉट रिक्वायर्ड वर टिक करा, मग ते नाही विचार. चालेल, ठीक आहे मॅडम. अवेलेबलच नाही ते देणार कसं? हा ठीक आहे. अजून काही क्वेरी कोणाची? मॅडम, एक्सपेंडिचर मध्ये एक्सपेन्सेस टाइप मध्ये रेव्हेन्यू सिलेक्ट करायचं का कॅपिटल सिलेक्ट करायचं? आता तुमचं एक्सपेंडिचर एसयूएच असेल तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर होईल. बाकी सगळे तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, सॅलरी असो, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट असो. सो मोस्ट प्रोबॅबली सगळे बेनिफिशियरीसाठी कॅपिटलच करायचं. हॅलो, बेनिफिशियरी आपल्या इकडे होतच नाही ना. हॅलो, फक्त वेंडर ऍड होतात, फक्त वेंडर पेमेंट होतं. हॅलो, बेनिफिशियरी पण होतं, पीएमवायचं करतो ना. हा हॅलो मॅडम. मॅडम सर, एनयूएलएम मध्ये नाही होत, बेनिफिशियरी हा टॅब अवेलेबलच नाहीये. मॅडम हॅलो गडिंग्लस. हॅलो बोला. हॅलो मॅडम. हॅलो, बोला. हा ते मॅडम 1-1 रुपया आम्ही पाठवला होता ना. गडिंग्लास 1 मिनिट थांबा जरा. शिर्डी. हॅलो हॅलो, बोला बोला. मॅडम आम्ही पिनी ड्रॉप ट्रान्झॅक्शन केलं होतं 1 रुपयाचं. त्यामध्ये आम्ही गटाचं नाव टाकलं होतं बेनिफिशरी म्हणून. काय टाकलं होतं? बचत गटाचं नाव टाकलं होतं बेनिफिशरीच्या ह्याच्यात, आणि त्यांना 1 रुपया पाठवला होता. तर एनएलएम मध्ये बेनिफिशरी ऍड होतेत ना मॅडम? आमच्या इथून तर कधी नाही ऍड झाला बेनिफिशियरी. आम्हाला तर टॅबच ओपन नाही. तुम्हाला कसं काय झालं काय माहिती? आमच्या इथे एक्सपर्ट आहेत भरपूर. तसंच असेल. मॅडम एक विचारायचं होतं, आम्ही कॅशबुक नुसार आहे ना बॅलन्स टाकला होता एनएलएम खात्याचा, आणि दुसऱ्या दिवशी ना जे अकाउंट मध्ये जो बॅलन्स आहे तो बॅलन्स तिथे आला आपोआप. कशात बॅलन्स आहे तो आपोआप आला? जे अकाउंट मध्ये जो बॅलन्स होता, म्हणजे बँक मध्ये जो बॅलन्स आहे सध्या म्हणजे खात्यावर, तो बॅलन्स तिथं आपोआप आला. हा, म्हणजे असं झालेलं आहे. तुमच्याकडे बँक मध्ये किती आहे? ते म्हणजे थोडा डिफरन्स आहे, म्हणजे कॅशबुकचं बॅलन्स आणि अकाउंटचं बॅलन्स यामध्ये थोडा डिफरन्स आहे. म्हणजे काही चेक जे आहेत ते अजून दिले गेले नाहीत. तुमच्या पीएफएमएस वर अवेलेबल बॅलन्स किती आहे? मॅडम एक्झॅक्ट सांगता येणार नाही मला, पण 3 लाखापर्यंत आहे. थोडा फरक असेल ओपनिंग बॅलन्स म्हणजे अवेलेबल बॅलन्स मध्ये, तर तो असू दे. ठीक आहे. ओके मॅडम. ओके ओके. हा मॅडम, सावंतवाडीवरून बोलतोय मी. त्याच्यामध्ये एक वेंडर्स बघितला ना मॅडम, वेंडर्स. हॅलो, हा मॅडम, वेंडर्स सांगितलं ना, त्याच्यामध्ये टाईप विचारते ते. टाईप मध्ये काय सिलेक्ट करायचं मॅडम? मग टाईप मध्ये पर्सनल का आणि डिपार्टमेंटल ऑफिसर वगैरे विचारते तो, एनजीओ वगैरे. सीएमएम. हा, सीएमएम साठी काय वाटतं तुला? मला तरी वाटतं पर्सनल. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. ओके. मॅडम, हा बोला. सोलापूर बोला. आता ओपनिंग बॅलन्स 1-4चा घेतला तर चालतंय का? 1-4 एप्रिल काय काय ओपनिंग बॅलन्स? ओपनिंग बॅलन्स आमचा आता दिलाय. काय? ओपनिंग बॅलन्स आता आमचा घेतलेला नाहीये. आता मी फक्त ओपनिंग बॅलन्स ऐकू येत आहे, बाकी काही ऐकू येत नाही. जरा प्लीज नेटवर्क मध्ये या तुम्ही. मॅडम आता आमचं ओपनिंग बॅलन्स आहे 0 आहे. ओपनिंग बॅलन्स 0 आहे. हा, मग
आता आम्हाला ऍड करायचं, मग 1.4चं करायचं काय करायचं? कुठे पाहिला तुम्ही ओपनिंग बॅलन्स 0 आहे ते? माय फंड मध्ये डाटा ऑपरेटर डेटा ऑपरेटर मध्ये जाऊन अवेलेबल बॅलन्स म्हणजे ऍड न्यू मध्ये गेल्यावर जेव्हा मध्ये जाऊन अवेलेबल बॅलन्स, हॅलो, हा नील आहे, अवेलेबल बॅलन्स नील आहे. अवेलेबल बॅलन्स नील दिसतोय का? हा नील दिसतोय. आता आम्हाला ऍड करायचं अवेलेबल बॅलन्स, मग ते 1.4चं करायचं पूर्ण करायचं. 1.4च करा. हा आणि 1.4 पासूनच आपल्याला सगळं पीएफएमएस द्वारे करायचं आहे. ट्रान्झॅक्शन टाईप आणि युनिव्हर्सल एंट्री हा 2 विषय आहेत. काय घ्यायचं, कंपोनंट वाईज घ्यायचं का बल्क घ्यायचं? काय ऐकू नाही येत आहे? ट्रान्झॅक्शन टाईप आहे. हा, मग तो ट्रान्झॅक्शन टाईप काय घ्यायचा, कंपोनंट वाईज घ्यायचा का बल्क घ्यायचा? बल्क निवडा, म्हणजे तुम्ही नंतर कॉम्पोनेंट जे आहे कोणत्याही ते निवडू शकता. हा आणि तिसरा तीस रिव्हर्सल एंट्री हा जो विषय काय घ्यायचा, त्याला म्हणजे टिक करायचंय का नाही? काय? सॉरी, रिव्हर्सल एंट्री हे सगळं डिस्कस करून झालेलं आहे. तरी मी परत आता फायनल टाइम रिपीट करते आहे. जर तुम्हाला वजा करायचं असेल, जो बॅलन्स आहे तो वजा करायचा असेल, तर तुम्हाला रिव्हर्स एंट्रीवर टिक करायचा आहे, इज रिव्हर्स एंट्री. अदरवाईज तुम्हाला त्याच्यावर काही करायचं नाही, इज रिव्हर्स एंट्रीला आणि जाऊन ते सेव्ह करायचं आहे. आणि अप्रूव्हर लॉग इन मध्ये जाऊन अप्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. हा ते करून घेऊ. ठीक आहे, ओके. मॅडम आपण पीएफएमएस प्रणाली जर अवलंबली तर त्यानंतर डे टू डे कॅशबुक आणि डे बुक मेंटेन करायची गरज नाही का, जे आपण मॅन्युअली मेंटेन करत होतो आतापर्यंत? आपल्याला पीएफएमएस जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे फायनान्स डिपार्टमेंट आहे त्यांनी वापरायला सांगितलं आहे. का तर आपण जे काही एक्सपेंडिचर करू ते त्यांना त्यांच्या पोर्टलवर दिसतं की आज महाराष्ट्रामधून किती खर्च झाला किंवा वर्षाचा किती झाला. सो त्यासाठी त्यांनी ते पीएफएमएसचा वापर करायला सांगितलेला आहे. आणि आपल्याला कॅशबुक जे आहे, आता नो डाऊट पीएफएमएस वर बरेच रिपोर्ट्स निघतात, पण पीएफएमएस मध्ये एक लूप होल असा आहे की तुम्हाला डिडक्शन्स जे आहेत ते असेही चेकनीच पे करायला लागतात. तुम्हाला फक्त निव्वळ रक्कम जी पे करायची आहे ती तुम्ही पीएफएमएस ने देऊ शकता रिस्पेक्टिव्ह पार्टीला. सो बाकी सगळे डिडक्शन जर तुम्ही चेक नाही करणार असाल तर तुम्हाला एक म्हणजे जसं बाकी सगळे रेकॉर्ड्स आपण कॅशबुकवर मांडतो तर ते कॅशबुक तर मेंटेन करायला लागणारच आहे. ठीक आहे. हॅलो मॅडम, कागलवरून बोलतोय. हा बोला. समजा ऑपरेटरनं जर चुकीची एंट्री मारली की एखादा अप्रुव्हरला जो अप्रुव्हर आहे त्याला ऑपरेटरनं केलेलं काम रिजेक्ट करायचंय, तर ते कुठून करायचं? अप्रूव्हरला दोन्ही ऑप्शन्स असतात, अप्रूव्ह किंवा रिजेक्ट. ते कुठं असणार खरं ते? आता म्हणजे आता अप्रूव्हर लॉगिन त्यासाठीच आहे की तुम्ही रिजेक्ट करू शकता. सो अप्रूव्हच्या बाजूलाच तुम्हाला रिजेक्ट, आता समजा ओपनिंग बॅलन्स आहे तर त्यासाठी पण अप्रूव्ह किंवा रिजेक्ट आहे. एक्सपेंडिचर आहे त्यासाठी अप्रूव्ह किंवा रिजेक्ट आहे. तुम्ही ते क्लिक केलं. समजा आता ओपनिंग बॅलन्स जो टाकला आम्ही तो जर चुकीचा टाकला गेला तर तो पण तुम्हाला रिजेक्ट करायचा ऑप्शन तिकडेच येईल, अप्रूव्हच्या बाजूला. अप्रूव्हच्या पण कुठे येणार नेमका, कोणत्या टॅबमध्ये? ओपनिंग बॅलन्स तुम्ही कशात जाऊन ऍड करणार? माय फंड्स मध्ये. ओपनिंग बॅलन्स मध्ये जाऊन तुम्ही ऍड करणार, बरोबर. अप्रूव्ह करायला कुठे जाणार? अप्रूव्हर लॉग इन मध्ये माय फंड्स आणि ओपनिंग बॅलन्स. अप्रूव्ह आणि रिजेक्ट असं दोन्ही बाजूबाजूला टॅब मिळतील. मॅडम एकच मिनिट. हा, तिथं जाऊन लॉग आउट हे करायचं का? हो. तुम्ही लॉग इन केलंय का आणि ते ओपनिंग बॅलन्स वर गेलेत का? मॅडम काय झालं तुमच्याशी तुमचं ऐकण्याच्या नादाला थोडस कॅल्क्युलेशन चुकीचं झालं. अमरनाथ नगर परिषद मॅडम बोला. पडायचे का त्याच्यातूनच?
काय डिडक्शन सॉरी ऐकू नाही येत आहे. हॅलो हॅलो गड इंग्लज एक मिनिट थांबा तुम्ही. बोला अंबरनाथ. मॅडम डिडक्शनचे चेकचं काय करायचं डिडक्शन डिडक्शन जे आहेत ते चेकनेच पे करायचे आहेत. चेक आणि चलन ITTDS तुम्ही कापलं तर आपण जसं बँकला चेक आणि चलन देतो तसंच देऊन पे करायचं आहे. चेकनच करावे. येस येस. ओके. हा मॅडम सावंतवाडीवरून बोलतोय. आपण ओपनिंग बॅलन्सच्या बद्दल सांगितलं की 1 एप्रिलचा घ्या म्हणून, पण त्यानंतर आम्ही काही चेक काढले ना पेमेंटचे वगैरे. तुम्ही तेवढा बॅलन्स ऍड करून ठेवा, तेवढा डिफरन्स चालतो. नाही, त्याच्यावर एक ऑप्शन आहे मॅडम, ओपनिंग बॅलन्स ॲज ऑन टुडे म्हणून. त्याच्यावर जर आजची बॅलन्स टाकला तर ते घेत आहे ना त्याच्यावर. हो घेऊ शकता ना. मी तर सजेस्ट करेन जास्तीत जास्त जो बॅलन्स आहे तो असू द्यावा. चालेल, ठीक आहे मॅडम. ओके. अजून कोणाची काही क्वेरी? हॅलो हॅलो मॅडम कागलवरून. बोला. मी ऑपरेटरच्या लॉगिन मधून एक एंट्री केली आणि ती अप्रुव्हरला पाठवली. हॅलो हा बोला. ती रिव्हर्सलची एंट्री केली आणि अप्रुव्हरला पाठवली, पण अप्रुव्हरच्या लॉगिनला दिसत नाही ती. एंट्री दिसते पण तो ऑप्शन नाही दिसत त्याला अप्रूव्ह करणं किंवा रिजेक्ट करणं. बल्कवर क्लिक करा, तुम्हाला हायपरलिंक दिसेल. तुम्ही सर्च केल्यानंतर कॉम्पोनेंट मध्ये बल्क मध्ये जाऊन बल्क सिलेक्ट करा. हायपरलिंक आहे ती. आता नाही दिसत आहे तुम्हाला अप्रूव्ह आणि रिजेक्ट? दिसलं, अप्रूव्ह आणि रिजेक्ट दिसलं. हा ठीक आहे. ओके. म्हणजे आता बघा माझा बॅलन्स ऑलरेडी 3 लाख आहे, पण दिसतोय आपल्या सिस्टमला 19 लाख. तर मी 19 लाखामधून 3 लाख वजा करणार आणि जी अमाऊंट आहे ती रिव्हर्सल साठी टाकणार. बरोबर आहे ना? नाही, तुम्ही देना बँकचं बंदच करत होतात ना. बंदच करणार. हा मग डायरेक्ट 19 लॅक्स आहेत ते 19 लॅक्स टाका, रिव्हर्सल एंट्रीवर टिक करा आणि सबमिट करा. ओके मॅडम. 3 लाखाचं आणि काय. हा ओके 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 मॅडम. थोडं कन्फ्युज झालं तिथं. ठीक आहे. ओके थँक्यू मॅडम. वेलकम. हॅलो मॅडम. ऐक ना, इथे खूप सारे ह्याचे पेट्रोलची बिल आहेत, ती जरा फाईल कर ना. 3 आहेत. हॅलो मॅडम, मी आता हे ओपनिंग बॅलन्स टाकलो आणि रिव्हर्सल एंट्रीला टिक केलं. मग आता माय फंड्स मध्ये मला मायनस मध्ये दिसत आहेत अमाऊंट, टोटल अवेलेबल अमाऊंट मध्ये. आता तुमच्याकडे तुम्हाला आताच जे सांगितलं होतं ना की तुमच्याकडे जास्त बॅलन्स आहे तर असू द्या म्हणून. नाही, कॉर्पोरेशन, सोलापूर कॉर्पोरेशनचं बोलतो मॅडम. हा, सोलापूर कॉर्पोरेशनचा विषय काय होता मला सांगा, कारण की कसं आहे ना खूप सारे. ओपनिंग बॅलन्स टाकलो मी. सॉरी, ओपनिंग बॅलन्स टाकायची होती त्यात. ओपनिंग बॅलन्स टाकायचा होता. हा बरोबर. मी आणि रिव्हर्सल एंट्रीला क्लिक केल्यानंतर आता जी टोटल अवेलेबल अमाऊंट जी दाखवते ते मायनस मध्ये दाखवते. तुम्ही अप्रूव्ह पण केलं का ते? हो, अप्रूव्ह केलं. आता म्हणजे मी काय करू, म्हणजे तुम्हाला सगळ्यांकडे इज रिव्हर्सल एंट्रीवर तुम्ही टिक केलं तर तुमचा बॅलन्स मायनस होईल. तुम्हाला रिव्हर्सल एंट्रीवर टिक करायचं नव्हतं. मी करा म्हणून सांगितलं. काय त्याला उपाय परत हे घ्यायचं? आता परत डबल अमाऊंट ऍड करा आणि रिव्हर्सल एंट्रीवर टिक करू नका. डबल अमाऊंट तुम्ही ती ऍड केली म्हणजे कसं ते नेगेटिव्ह आहे ते पण निघून जाईल आणि तुम्हाला जो अवेलेबल बॅलन्स ऍड करायचा आहे तो ऍड होईल. मॅडम, यामध्ये इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम नाही घेता, नाही तुम्ही कंटिन्यू करा मॅडम. बरं, तर अजून एखादा कोणी नवीन असेल तर त्यासाठी मी अजून एक हे सांगते. जर तुमचं युजर आणि क्रिएट करून झालं असेल तर वेंडर एक्सपेंडिचर कसं करावं.
तर त्यासाठी एक्सपेंडिचर मध्ये जायचं आहे, ऍड न्यू करायचं आहे. ऍड न्यू केल्यानंतर आपल्याला इथे स्कीम निवडायची आहे आपली. स्कीम निवडल्यानंतर आपल्याला आपली बँक निवडायची आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर डन फॉर, आपण नॉर्मली आमच्याकडे तरी वेंडर्स जे ऍड आहेत, आम्ही फक्त वेंडर्स पेमेंट करतो ह्या थ्रू. त्यानंतर वेंडर सिलेक्ट करायचं आहे. ऑफिस ऑर्डर नंबर म्हणजे तुमची फाईल ज्या तारखेला मान्यता झाली ती, आणि फाईलचा विषय जो आहे तो इकडे लेटर ऑफिस ऑर्डर नंबर मध्ये लिहून टाका. तुम्ही इकडे अपलोड पण करू शकता, बट इट इज ऑल अप टू यू, तुम्हाला जर अपलोड करायचं असेल तर. त्यानंतर लेटर डेट म्हणजे फाईल ज्या दिवशी मान्यता झाली ते इकडे टाकायचं आहे. ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन डेट टाकायची आहे. तुम्हाला इकडे अवेलेबल बॅलन्स दिसत असेल. त्यानंतर इकडे अमाऊंट जी आहे तुम्हाला पे करायची म्हणजे निव्वळ रक्कम टाकायची आहे, आणि इकडे नरेशन टाकायचं आहे. आपले सगळे एक्सपेन्स जे आहे ते नॉर्मली असतात रेव्हेन्यू टाईप, सो रेव्हेन्यू टाईप निवडा. आणि इथे आता तर मला कॉम्पोनंट निवडायचं आहे. कॉम्पोनंट निवडल्यानंतर आता समजा तुम्ही इकडे टोटल अमाऊंट 100 टाकली आहे. पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही 90 टाकलं तर इथे 100चं जे पर्सेंटेज आहे ते येईल. त्यामुळे आपल्याला 100% पेमेंट करायचं आहे. त्याप्रमाणे ही अमाऊंट चेंज होते, किंवा अमाऊंट चेंज केली पर्सेंटेज चेंज होतं. हे सगळं एंटर केल्यानंतर, रिक्वायर्ड डिटेल्स एंटर केल्यानंतर ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला हे सेव्हचं टॅब ऍक्टिव्हेट होईल. त्याला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ अ पे डिटेल्स असं तुम्हाला रेड मध्ये इथे एक येईल. सो तुम्हाला येस करायचं आहे ते, आणि येस केल्यानंतर ते एक तुम्हाला वाउचर नंबर जनरेट होईल. वाउचर नंबर जनरेट झाल्याच्या नंतर ते सबमिट करायचं आहे तुम्हाला पे डिटेल्स टाकल्यानंतर. ते केल्यानंतर तुम्हाला एक टॅब येतो. ते केल्यानंतर तुम्हाला एक टॅब येतो ज्याच्यात तुम्हाला निवडायचं असतं की तुम्हाला पेमेंट कशाने करायचं आहे. तर तुम्हाला चेकने करायचं आहे, किंवा ECS ने करायचं आहे, RTGS, NEFT करायचं आहे, असे ऑप्शन्स येतात. सो आपल्याला त्याच्यात प्रिंट पेमेंट ऍडवाइस, ई पेमेंट युजिंग प्रिंट ऍडवाइस निवडायचं आहे. इन केस तुम्हाला ते दिसत नसेल ई पेमेंट युजिंग प्रिंट ऍडवाइस, तर इट्स बिकॉज तुम्हाला ऍडमिन लॉग इन मध्ये जाऊन ते ऍक्टिव्हेट करायला लागेल. सो ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. जर तुमचं युजर्स नवीनच तुम्ही क्रिएट केले असतील आणि रजिस्टर न्यू स्कीम केली असेल तर तुम्हाला ई पेमेंट युजिंग प्रिंट पेमेंट ऍडवाइस पण ऍक्टिव्हेट करायला लागेल. तर ते कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते आहे, एकदा बघून घ्या. आपल्याला जायचं आहे ऍडमिन लॉग इन मध्ये. हो, हा. त्यानंतर आपल्याला बँक मध्ये जायचं आहे. अकाउंट ऍक्टिव्हेशन ई पेमेंट मध्ये जायचं आहे. दिसते का सर्वांना? त्यानंतर इथे तुम्हाला आपली स्कीम निवडायची आहे. स्कीम निवडल्यानंतर अकाउंट सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट जे आहे ते सिलेक्ट करून इथे तुम्हाला अकाउंट ऍक्टिव्हेशन टाइप मध्ये, आता इथे मी ऑलरेडी ऍक्टिव्हेट केलेलं आहे म्हणून इकडे ते ऑप्शन दिसत नाहीये. नाहीतर तुम्हाला ई पेमेंट युजिंग प्रिंट पेमेंट ऍडवाइस हे पण तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये दिसलं असतं.
तर हे आपल्याला डिजिटल सिग्नेचरने नाही करायचं आहे, आपल्याला प्रिंट ऍडवाइस द्वारे करायचं आहे. सो ते निवडून सबमिट करायचं आहे. ह्या स्टेप नंतर तुम्ही जेव्हा एक्सपेंडिचर मध्ये जाल ऑपरेटर लॉग इन मधून, तर तुम्हाला ते NEFT चेक आणि इतर गोष्टींसोबत ई पेमेंट युझिंग प्रिंट पेमेंट ऍडवाइस, ई पेमेंट युझिंग हे नोट करून घ्या, हे दिसेल. सो तुम्हाला पेमेंट युझिंग म्हणजे पेमेंट जे आहे ते प्रिंट ऍडवाइस वापरूनच करायचं आहे, चेकद्वारे करायचं नाही आहे, एक्सेप्ट फॉर डिडक्शन्स. डिडक्शन्स जे आहेत ते PFMS द्वारे पेमेंट होणार नाहीत. हॅलो मॅडम. हॅलो. बोला. हा, जे आयकर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स किंवा हे जे कटिंग होते ना आपलं. हॅलो. हा बोला. हा, जे पेमेंट मधून जे कटिंग होतंय मंथली पेमेंट मधून, तर त्यासाठी आपल्याला वेंडर्स म्हणून ULBचं हे करावं लागेल का, अकाउंट ऍड करावं लागेल का? आता कसं आहे ना, हे सगळे प्रश्न खूप रिपीट होतात. तुम्हाला सॅलरी करायची असेल तर ते वेंडर म्हणून ऍड करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. मॅडम एक प्रश्न असा होता, ते ई पेमेंट ऍडवाइस आहे ना, ते दिसत नाही, येत नाही ते, तर ते मग ऍक्टिव्हेट मी आता करण्यासाठी. तेच सांगितलं कसं करायचं आहे ते. नाही, ते ऍक्टिव्हेट होत नाही वाटतं, ते कसं करायचं ऍक्टिव्हेट? डिडक्शनचं असेल तर ते एकदा ऍक्टिव्हेट केलं ना, तर तुम्हाला ते एक्सपेंडिचर मध्ये दिसेल. तुम्हाला काही कुठे अप्रूव्ह नाही करायचं आहे. ऍडमिन लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही ते टिक करून सबमिट केलं की ते ऍक्टिव्हेट होऊन जातं. ओके मॅम. ऍडमिन लॉग इनला कुठे जायचं आणि? आताच सांगितलंय मी. सांगितलं, सॉरी, चेक करून घेतो मॅम. ऍडमिन लॉग इन मध्ये बँक मध्ये जावा आणि तिकडून 5th or 6th ऑप्शन. ओके मॅम. ठीक आहे. अजून मॅडम सावंतवाडीवरून बोलतोय. ऍड केलेले वेंडर जर आपल्याला चेक करायचे असतील, आपण जे ऍड केलेले, तर त्याच्यासाठी कुठं चेक करायचं? कारण मास्टर मध्ये गेलं तर त्याला काही ऑप्शन दिसत नाही. आम्ही एक वेंडर ऍड केला, पण ते ऍड झालंय की नाही आपल्याला कन्फर्म कळत नाही. मॅनेज मध्ये जाऊन मास्टर्स, वेंडर्स, मॅनेज मध्ये जाऊन वेंडर्स रजिस्टर्ड बाय मी, हा मॅडम. त्यातून सर्च करा आणि अकाउंट नंबर टाकून सर्च करा. ठीक आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न आहेत का? पण त्याच्यामध्ये हॅलो मॅडम. फाउंड म्हणून येते त्याच्यावरती, काय येतंय? नो रेकॉर्ड फाउंड म्हणून येते त्याच्यावर. म्हणजे ऍड नाही झालेलं आहे. मग परत ऍड करावं लागेल का मॅडम? तुम्ही एकदा ते सेव्ह आणि सबमिट केलंय का ते बघा, हा नाहीतर मग परत ऍड करा. चालेल, ठीक आहे मॅडम. ओके. ओके. हॅलो मॅडम. हा बोला. हा मॅडम, बार्सीचं ओपनिंग बॅलन्स टाकलाय मॅडम. डीएमए वर अप्रूव्ह दिलं तर क्लिअर होईल तो. हॅलो. काय बोलताय? अप्रूव्ह साठी टाकले म्हटलं बॅलन्स, आपलं ओपनिंग बॅलन्स जे आहे ना ते DMS त्याला पेंडिंग दाखवतोय. तुम्हाला बार्सी ULB. तुमच्याच अप्रूव्हल लॉग इन मधून ते अप्रूव्ह करायचं आहे. ओके चालेल मॅडम, चालेल. ओके चालेल मॅडम. परत जर कोणी रिपीटेड क्वेश्चन्स विचारले लक्ष न देता, तर ते अजिबात उत्तर दिलं जाणार नाहीये. दिलीप ड्रायव्हर. हॅलो. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारून घ्या. हा, दिलीप गायकवाड बोलतो मॅडम. आवाज येतोय? बोला. तळेगाव हो, येतोय. हा मॅडम, आम्ही अद्याप त्याच्यावर आणि काहीच केलेलं नाही. आम्हाला हे लॉग इन करण्याचे जे काही आहेत, ऍडमिन लॉग इन, ऑपरेटर लॉग इन, अप्रूव्हर लॉग इन, हे कसे आणि कुठून भेटतील थोडंसं माहिती पाहिजे. सर, हे तर असं झालं, सगळं एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही आता बोलताय की आता ABCD नाही, हे आम्ही त्याच्यावर काय केलेलंच नाही सर. काही केलं नसेल म्हणूनच मी तुम्हाला स्टार्टिंग पासून स्टेप सांगितले आहेत. हा, ते समजून घेतलं मॅडम. हा, मग आता काय प्रश्न उरलाय?
हे ऍडमिन लॉग इन आपल्याला जे काय आयडी मिळवायचे ना सगळे आयडी हे तुम्ही आपले अकाउंट नंबर टाकूनच ते आपल्याला घ्यायचे का मेलद्वारे मग तशी? हो हो. ओके चालेल चालेल. अजून कोणाला काही प्रश्न? मॅडम कुरुंदवाडावरून बोलतोय. हॅलो. हा बोला. मॅडम आमच्या इकडे पीएमवायजी काय करतात 10% टीडीएस वगैरे सॅलरीमध्ये कटिंग करतात. त्यांनी नगरपालिकेच्या खात्यामध्ये ते कटिंग करून घेतात पेएफएमएस द्वारे. ऐकू नाही येते तुमचा आवाज, जरा जोरात बोला प्लीज. मॅडम हॅलो, आवाज येतोय मॅडम? नाही, खूप हळू येतोय. हॅलो. हॅलो. हा आवाज येतोय? जोरात बोला प्लीज. हॅलो मॅडम, जे वेंडर म्हणजे पेमेंट होतंय. हॅलो. हॅलो. मॅडम पीएमवायचे आमचे जे स्टाफ आहे त्यांनी काय करतात, जे सॅलरी कटिंग करतात 10% टीडीएस वगैरे, तर ते नगरपालिकेच्या खात्यामध्ये पेएफएमएस द्वारे कट करून घेतात आणि त्यानंतर ते हे करतात. हाऊ इज इट गोइंग टू हेल्प? मग ते तुम्ही जर सांगितलं की नुसतं निव्वळ देय आपण पेएफएमएस द्वारे सॅलरी आपण देऊ शकतो, तर ते या पद्धतीनं होऊ शकते का? एकूण एकच तुम्हाला परत नगरपालिकेतून चेक तर द्यावाच लागणार आहे ना? हो, ते नगरपालिका एकत्र करून ते मग भरणार ना ते ना. हा, जसं करायचं तसं करू शकतात. बाकी निव्वळ रक्कमच आपले पीएफएमएस द्वारे पेमेंट होणार आहे. ठीक आहे. नाही, निव्वळ पण होणार आणि ते आपले जे कटिंग आहे ते पण होणार ना मॅडम सोबत दुसऱ्या अकाउंटला. प्रश्न तुमचा कळत नाहीये मला. मॅडम फॉर एक्झाम्पल माझं पेमेंट करायचं आहे, तर कट केला तर निव्वळ मला आहे ना, आणि जे 10% रक्कम जे कट केलेली आहे ते नगरपालिकेच्या खात्यामध्ये जाणार पेएफएमएस द्वारे. हा, आणि हा तेच मला विचारत होतं. आमचे पीएमआयचे स्टाफ इथं आता ती प्रोसेस करत आहेत. तिकडे जे प्रॅक्टिसेस आहेत तसंच करा. येस. ठीक आहे. प्रोव्हाइडेड तुमचं टाइमवर टीडीएस पेमेंट होत असेल तर मग ते निव्वळ रक्कम इकडे पे करा, बाकी रक्कम युएलबी ला पे करा, कसंही. बस इट शुड गेट पेड ऑन टाइम. ओके ठीक. ठीक आहे. अजून? हॅलो मॅडम. हा बोला. मी अगोदर विचारलेला प्रश्न मॅडम त्याचं उत्तर नाही मिळालं मला अजून. हा बोला, काय प्रश्न होता? म्हटलं की आपण ते आता बेनिफिशरी मध्ये जाऊन न्यू बेनिफिशरी केल्यानंतर बेनिफिशरी टाईप जो येतो त्यामध्ये आम्ही पूर्ण डिटेल्स भरल्यानंतरही ते बेनिफिशियरी बद्दल मला नाही माहिती हो, कारण की आमच्या इथे बेनिफिशियरी ऍड करायचं ऑप्शनच नाही आहे. नाही का? मग नाही आपण याच्यामध्ये हे कसं करायचं, आपले जे स्टाफचं पेमेंट आहे वेंडर म्हणून ऍड करावं. वेंडर मधून ऍड करावं का? किंवा आमच्या अकाउंटवाले म्हणत होते मी त्या याच्यामध्ये बेनिफिशरी मध्ये जर केलं तर त्यात सेल्फ येते म्हणे, त्यामुळे सेल्फ एकदा सिलेक्ट केलं तर तुमच्या 10च्या 10 लोकांचं पेमेंट ऍट अ टाइम होऊन जाईल असं त्यांनी तुम्ही आम्हाला सांगितलं. वेंडर जरी केलं तरी तुम्ही 10 लोकांचं 20 लोकांचं एकदम पेमेंट करू शकता. बर, मग मास्टर मधूनच करायचं का ते ऍड वेंडर्स मध्ये जाऊन ऍड न्यू? तुम्हाला काय करावं लागेल ते सांगते. तुम्हाला 10 जणांची नावं जर ऍड करायची असतील तर तुम्ही जावा, आता मी एकदा दाखवते आहे, बघून घ्या. तुम्ही एकदा ऑपरेटर लॉग इन मध्ये गेलात की तुम्ही मास्टर्स मध्ये जाऊन वेंडर्स मध्ये जाऊन ऍड न्यू करू शकता किंवा बल्क अपलोड वेंडर्स डेटा, म्हणजे इथे तुम्ही 10 जणांचं एकदम हे करू शकता, एक्सेल फाईल डाउनलोड करून वगैरे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल पण तुम्हाला 5 ऍड करायचे असतील तर ते काय एवढं टफ नाही आहे. तुम्हाला अनलिमिटेड डिटेल्स टाकायचे आहेत, जीएसटी नंबर वगैरे नसेल तर नॉट रिक्वायर्ड वर टिक करून तुम्ही ते प्रोसीड करू शकता.
हे झालं, तुम्हाला इकडे डाउनलोड करावे लागेल आणि त्याच फाईलमध्ये काहीही चेंजेस न करता फक्त जे टॅब ऍक्टिव्हेटेड आहेत सेल्स त्याच्यात माहिती टाकून इथे परत ती अपलोड करायला लागेल. सो आय थिंक दॅट विल बी डिफिकल्ट. जर कोणी एक्सेल म्हणजे एकदमच एक्सपर्ट असेल तर त्यांना सांगा ते करायला, ते करू शकतात. किंवा मग मास्टर्स, वेंडर्स आणि ऍड न्यू मध्ये जाऊन तुम्ही इथे प्रत्येकाचे जी थोडीशी म्हणजे बेसिकच डिटेल्स आहेत ते तुम्ही 10 असले तर ते पटकन करू शकता. ओके. हा, इकडे ऍड करायचं आहे, ऍड बँक डिटेल्स आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता तर मास्टर्स मध्ये जाऊन मॅनेज करायचं आहे. मॅनेज केल्यानंतर आता मी तुम्हाला इकडे ग्रुप कसा करायचा आहे आणि 10 लोकांना एकत्र पेमेंट करायचं असेल तर ते कसं करायचं हे सांगते आहे. तुम्हाला वेंडर क्रिएट केल्यानंतर आणि ते सक्सेसफुली ऍड झाल्यानंतर बँकमध्ये तुम्ही त्याचा एक ग्रुप करू शकता 10 लोकांचा. सो ते कसं करणार ते आपण पाहूया. तुम्हाला जायचं आहे मास्टर्स, बल्क कस्टमायझेशन आणि मॅनेज मध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपली स्कीम निवडायची आहे. स्कीम त्यानंतर आपलं कस्टमाइज नेम म्हणजे तुम्हाला जे नाव निवडायचं आहे, समजा CMM सॅलरीचं जे आहे तर तुम्ही तसं करा. इथे एक्सपेंडिचर ऍडव्हान्सेस की ट्रान्सफर, तुम्ही ट्रान्सफर करायचं असेल तुम्हाला समजा कोणत्या बेनिफिशियरीला तर तुम्ही ते पण करू शकता. बेनिफिशियरी इन द सेन्स दुसरं कोणतं एजन्सी म्हणून त्यांना रजिस्टर करा आणि तुम्ही पेमेंट करू शकता. सो एक्सपेंडिचर, वेंडर्स निवडलं तर तुम्हाला इकडे सगळे वेंडर्स येतील. त्यापैकी ते निवडायचे आहेत वेंडर्स. त्यानंतर इकडे ई पेमेंट युझिंग प्रिंट ऍडवाइस सिलेक्ट करायचं आहे. डिफॉल्ट कॉम्पोनंट अमाऊंट ब्लँक ठेवा कारण की हे ऑप्शनल आहे. त्यानंतर डिफॉल्ट कॉम्पोनंट जर समजा CMM ची सॅलरीज आहे तर मग ते CBT मध्येच जाणार आहे तर CBT निवडून टाका. त्यानंतर ई पेमेंट युझिंग प्रिंट ऍडवाइस हे करून सेव्ह करा. नंतर तुम्हाला इकडे जेवढे ग्रुप्स आहेत ते खाली दिसतील. जर तुम्ही म्हणजे सेव्ह केल्यावर एक ग्रुप फॉर्म होईल. ग्रुप फॉर्म झाल्यानंतर तुम्ही समजा एक्सपेंडिचर मध्ये जाताय, ऍड न्यू मध्ये जाताय आणि तुम्ही इथे स्कीम निवडताय. स्कीम निवडली की तुम्हाला इथे कस्टमायझेशन नेम मध्ये इकडे जेवढे तुम्ही ग्रुप्स क्रिएट असतील तेवढे इकडे येतात. ते सिलेक्ट केले की तुम्हाला इथे खाली कॉम्पोनेंट आणि प्रत्येकाची नावं येतील. तुम्ही त्यांच्या समोर जाऊन टिक करून अमाऊंट टाकू शकता आणि जेवढ्यांची तुम्ही अमाऊंट टाकलेली आहे टोटल, दिस शुड बी मॅचिंग विथ दिस एक्सपेंडिचर अमाऊंट आणि हे तुम्ही रक्कम टाकल्यावर टोटल अमाऊंट येईल. हे मॅच झालं पाहिजे तरच ते प्रोसीड होईल किंवा सबमिट होईल. चालेल. ओके. ठीक आहे. म्हणजे वेंडर मध्ये जाऊन ऍड करून टाकायचे अगोदर आपले सगळे बेनिफिशियरी म्हणजे येस. स्टाफ सगळा आणि त्याच्यानंतर ते करायचं. मॅडम सॅलरी मध्ये जे डिडक्शन असतं त्या डिडक्शनची एंट्री करावं लागेल का? होते ना. काय करायला लागेल एंट्री? हो, IT असेल, PT असेल त्यांची एंट्री करावं लागेल का? आपल्याला एक्सपेंडिचर मॉड्यूल मध्ये ते जाऊन टाकायचं आहे. पण आपण आपलं सध्या तरी टार्गेट असं आहे की आपलं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने टार्गेट सेट करून दिलाय की NULM म्हणजे PFMS वर ऑनबोर्ड व्हायचं असेल तर आपल्याला एक ट्रान्झॅक्शन करून द्यावं लागेल. मुख्य उद्देश हे आहे की जेवढं पण एक्सपेंडिचर होत आहे ते मॉड्यूल वर टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला कशात तुम्हाला एक्सपेंडिचर मध्ये जाऊन इथे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. ते कसं त्याबाबत आपण PFMS चे प्रतिनिधी जे आहेत त्यांना एकदा लेक्चर घ्यायला सांगूया की कशा प्रकारे सगळे एक्सपेन्सेस जे आहेत ते PFMS वर अपलोड करायचे आहेत. ते आपण ते एक्सेल द्वारेही करू शकतो पण आपण त्यासाठी वेगळं सेशन ठेवूया कारण की आपलं आता जे प्राइम फोकस आहे ते हे आहे की आपल्याला एक ट्रान्झॅक्शन सगळ्यांनी करायचं आहे PFMS द्वारे. आता मी काय आमचे पुढचे आता पेमेंट करायचे का नाही PFMS मध्ये? सगळे पेमेंट PFMS द्वारेच करायचे आहेत. सुरू करायचं का मी आता? येस.
तुमचं झालं 31 मार्चला 1 रुपया ट्रान्सफर केलेला आहे. नाही, ह्याच्यानंतर PFMS द्वारेच पेमेंट करायचं आहे. नाही मॅडम, आता एप्रिलची एंट्री PFMS वरती करतोय, ती हा. अडचण नाही. मग सॅलरीची एंट्री करताना PT असेल, प्रोफेशनल टॅक्स, आणि हा. IT असेल, इन्कम टॅक्स, त्यांची एंट्री करावं लागते की नाही करावं लागते, आणि करावं लागते तर कशी करावं लागते? एंट्री करावी लागते ना, म्हणजे पेमेंट करताना तुम्ही निव्वळ रकमेचंच करायचं आहे. ओके. कारण की ते पर्सेंटेज मध्ये बघून ते 200 रुपयाचं ऍडजस्टमेंट करून तुम्ही ते हे नाही करू शकणार, म्हणून आपण नंतर जे आहे त्याला वेगळ्या एंट्री करायला लागेल. 200 रुपये तुम्ही PT कापलं असेल 10 लोकांचं, समजा 2000 होतात, तर त्याचं एक वेगळी एंट्री करायला लागेल. PTचं वेगळं, आपलं इन्कम टॅक्सचं वेगळं एंट्री करायला लागेल. ते कसं करायचं त्यासाठी आपण PFMS शी संपर्क करू आणि एक सेशन ठेवू त्यासाठी, की कसं एक्सपेंडिचर जे ऍक्च्युअली केलं नाही गेलंय, म्हणजे PFMS द्वारे नाही केलंय पण ऍक्च्युअल मध्ये पेमेंट केलं गेलंय, ते कशी एंट्री करायची ते. ठीक आहे. ओके. आता आय गेस आपण इकडेच थांबूया. मला फक्त काही ULBs कडून स्टेटस हवाय, तेवढं मला सांगून द्या फक्त. अमरावती यात येत नाही. बार्शी मॅडम एक मिनिट बार्शी फक्त. नगरपालिका आहे का? हो आहे मॅडम. तुमचं पेमेंट हॅलो. झालं का? नाही नाही मॅडम, झालं नाही. आता जस्ट DMA ला पेंडिंग दाखवतोय मॅडम ते ओपनिंग बॅलन्सचं. मी पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअपला मॅडम. तुम्ही पत्र स्क्रीनशॉट. पाठवा, तुम्ही ओके नाहीतर मेल पाठवा. ठीक आहे. ओके ओके मॅडम. ओके मॅडम, चालेल. मॅडम एक सेकंद, फक्त एक सेकंद. हा बोल. जे आपण क्रिएट व्हेंडर म्हणतो, क्रिएट व्हेंडर मध्ये त्यात पर्सनल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल, नंतर डिपार्टमेंटल ऑफिसर आहे. CMM असेल तर पर्सनल, CMM असेल तर पर्सनल, हे पण बोलून झालेलं आहे. मी परत रिपीट करते. बरं, पर्सनल मध्येच घ्यायचं सर्वांचं ना, सगळे समुदाय संघटक. आता एखादी कंपनी असेल तर इन्स्टिट्यूशनल, असं काही निवडा. नाही, आपला स्टाफचं म्हणतोय मी. पर्सनल सर, पर्सनल निवडा. आणि ठीक आहे. ओके मॅम, ओके. त्यानंतर भिवंडी आहे का? भिवंडी नगरपालिकेतून कोणी? मुंबई नगरपालिका, इचलकरंजी, मालेगाव, मीरा भाईंदर, पनवेल. हा मॅडम, मीरा भाईंदर. आपलं पेमेंट झालंय ना सर? हो मॅडम, 1 रुपयाचं डेमो कनेक्शन केलं सॅलरीचं, झालं ते सक्सेसफुल झालं. ओके, ठीक आहे, चालेल. ओके. पनवेल, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, उल्हासनगर, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मेसेज करा. आणि आपण ही VC इथेच संपवूया. अजून काही क्वेरीज असतील तर प्लीज तुम्ही मेसेज करू शकता. आणि लक्षात घ्या सगळ्यांनी, लवकरात लवकर PFMS द्वारे एक पहिलं एक्सपेंडिचर क्रिएट करायचं आहे आणि त्याचं प्रिंट पेमेंट ऍडवाइज DMA ला पाठवायचं आहे मेलद्वारे. मेल ID आहे nulmmaharashtra@gmail.com. आणि पेमेंट केल्यानंतर इथे प्रिंट पेमेंट ऍडवाइस पाठवायचा आहे, सो दॅट आम्ही आमच्या लिस्टमध्ये अपडेट करू की तुमचं पेमेंट झालेलं आहे आणि तुमचं ऑनबोर्डिंग झालेलं आहे. सो आपण आता ही VC इथेच समाप्त करू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. वेलकम.
थँक्यू.